मॅडम आले. मॅडम आले ते. देव्हारे सरांना बोला देव्हारे बोला. सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण संघटित चक्र याविषयी सरांकडनं ऐकणार आहोत. सॉरी, सर्वतोभद्र चक्र, सॉरी. तर सर्वतोभद्र चक्रामध्ये ग्रहांच्या गतींविषयी म्हणजे वक्री गती, मार्गी गती, समगती, शीघ्र गती याचा आपण विचार करणार आहोत. तसेच ग्रह जेव्हा गोचरीचा ग्रह कुठला वेध लावतो, सन्मुख, डावा वेध, उजवा वेध, याविषयीचा ग्रहांच्या त्याच्यावरनं होणारा शुभ अथवा अशुभ फळ जे काही आपल्याला मिळणार याचे विवेचन याच्यामध्ये आपण ऐकणार आहोत सरांकडनं. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद धन्यवाद मॅडम. सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये पहिल्यांदा ज्यांनी स्वागत केले त्यांचं स्वागत करतो, कुलकर्णी मॅडमचं. याच्यामध्ये असं आहे की आपल्याला आजचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून एखादा सर्वतोभद्र चक्राच्या बाबतीमधला विषय जेव्हा आपण शिकणार आहोत, तर त्याकरता अगोदर काय हवं, तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या नक्षत्रात विराजमान असलेला ग्रह, त्याच्यातून त्या नक्षत्रातून आपल्याला त्या ठिकाणी ग्रह कोणत्या सूक्ष्मांशामध्ये आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर तत्पूर्वी मी सगळ्यांचं स्वागत करतो. त्यामध्ये चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, त्याच्यानंतर सगळे मंडळी आहेत, त्याच्यामध्ये अनेक कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यातून आपल्याला बघायचं आहे की यदा कदाचित कोण राहून गेलं असेल, कारण का आज मुकेश भाऊ वगैरे नाही आहेत, तर तरी सुद्धा त्यांचं स्वागत आहे. आता ह्यामध्ये आपला विषय आजचा नवीन सुरू होणार आहे. तर चव्हाण मॅडम, मी तुम्हाला एक विनंती करीन की जे काही तुमच्याकडे पत्रिका आहे का लावलेली? हो आहे. हा, मग त्याच्यातले सूर्यापासूनचे इत्यादी ग्रह आणि कोणत्या कोणत्या सूक्ष्मांशामध्ये आहेत आणि कोणत्या दिशेला आहेत, तर त्याचा परिचय जरा करून दिलात तर ह्या लोकांना थोडंसं कळेल. दळवी साहेब पण आलेले नाही आहे. दळवी साहेब नमस्कार. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळेल किंवा कुठला ग्रह जो आहे तर त्याचं विश्लेषण आता जसं त्या मॅडमने सांगितलं तर त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करू. तर पहिल्यांदा भूमिका सांगतो. आज आपण ही दुसरी पत्रिका मांडलेली आहे. तर ती पत्रिका मांडण्यामागे कारण असं की एक पत्रिका आपण पूर्णतः वाचली होती. त्याच्यामध्ये ताराचक्र, नवमाश कुंडली, नवमाश रहस्य, त्याच्यानंतर कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या होत्या. आणि आता आपण सेकंड राऊंड आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट राऊंडला आपण काय काय वाचलं होतं, तर नाडी कुंडली वाचली, धारकांश कुंडली वाचली, चंद्राचं नक्षत्र बिंदू, सूर्याचं नक्षत्र बिंदू, वेद कर्ता ग्रह, याबद्दल सगळं स्पष्टीकरण झालेलं आहे. पण तरी सुद्धा हे काही मी असं फास्ट घेणार नाहीये. जसं तुम्हाला समजेल त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याकडे सर्वतोभद्र चक्र वाचायचं असतं त्यावेळेला तुम्हाला काय करायला हवं, तर त्यावेळेला तुम्हाला जो ग्रह आहे, लग्नबिंदू आहे, तर त्याचा जो काही सूक्ष्मांश आहे त्या सूक्ष्मांशाच्या मध्ये असणारा ग्रह त्याचा प्रतिसाद कसा असेल, तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर मॅडम वाचून दाखवतील तुम्हाला. आणि त्याच्यावरून नंतर तो कुठल्या दिशेला आहे आणि कोणत्या प्रांतात आहे आणि तिथून त्याचा वेध कसा जाईल त्याबद्दल आपण त्याच्यामध्ये सगळं डिझाईन दिलेलं आहे. पण तरी सुद्धा त्या सांगते आणि मग तुम्हाला त्याच्यावरती आपल्याला फलादेश कसा करायचा या बाबतीमध्ये सांगू. बोला मॅडम, रवीपासून तर सुरुवात थांबा करा. जरा, मला कुंडली काढू दे. काढली नाही कुंडली तुम्ही? काढली नाही अजून. नाही नाही. बहा एक ठीक. मिनिट. उत्तरा भाद्रपदाचं दुसरं चरण आहे ना? काय घेऊ ह्याच्यामध्ये? रवीपासून, रवी कुठल्या सूक्ष्मांशामध्ये आहे, रवी कोणत्या स्थानात आहे? आता ही कुंभ लग्नाची कुंडली आहे का? मीन मीन लग्नाची. तीन मीन लग्नाची लग्नाचे कुंडली. येतात मीन. हा, मग कन्या रास सप्तमात येते. तर मीन लग्नाची पत्रिका आहे ना मॅडम? हो हो. तुम्ही कुठली मीन. काढले? आता नवीन काढली ना? मीन लग्न. हा. रवी तर षष्ठात त्याच्यामध्ये आहे सर. आणि लग्नबिंदू पहिल्यांदा विचार करा. तर लग्नबिंदू हा जो आहे तो पूर्व दिशेला आहे. लग्नबिंदू उत्तरा भाद्रपदा दुसरं चरण. हा, मग आता तो उत्तरा सौम्यांश भाद्र, आहे, त्याचा हा, सूक्ष्मांश येस. सौम्यांश आहे. मग आता लग्नबिंदू हा सौम्यांश आहे म्हणजे काय, तर जातकाच्या जीवनमान पद्धती जी काय आहे त्याची, तर ती कशा स्वरूपाची असेल, तर त्या ठिकाणी जातक हा
मृदू स्वभावाचा असू शकेल. कुठलाही निर्णय तो असा एक अचानक अकस्मात घेणार नाही आणि चांगला विचार करून घेईल. सौम्यांश म्हणजे काय की विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करणे हा लग्नबिंदूचा फलादेश आहे. आणि त्या दिशेने त्या विचाराने लग्नबिंदू हा जर पापांशामध्ये असता तर कसा फरक पडला असता या बाबतीमध्ये आपण त्याचा विचार करतो. तर तसंच हा सौम्यांशामध्ये आहे. तर त्या ठिकाणी सौम्य म्हणजे हळूहळू विचार करूनच जातक निर्णय करेल आणि तो शुभ आहे. आता सूर्य जो आहे मॅडम षष्ठ स्थानामध्ये सिंह आणि राशीत आहे का? चित्रा दुसरं चरण. हा, चित्राचं दुसरं चरण. अच्छा. नपुंसकांश. हा, मग आता तो नपुंसकांश आहे म्हणजे त्या ठिकाणी जातक हा जो आहे तो कमकुवत झालेला आहे. आणि चंद्र हा रवी जो आहे हा सप्तम स्थानाशी संबंधित आहे का मॅडम त्या ठिकाणी कन्या राशीमध्ये? होय, हो हो, सप्तमात. हा. हा. सप्तमतच. कारण कारण कन्या लग्नाला मकर नवमास आरंभी आहे, शेवटचा नवमास आहे कन्या. मग त्या ठिकाणी सर तो एकदा पत्रिका टाका ना, माझ्याकडे पत्रिका लिहिलेली नाहीये. पत्रिका मॅडम पाठवली, म्हटलं झेरॉक्स पत्रिकेची करून घ्या डेट तुम्ही. आहे 15/10/72, 17/1 कोल्हापूर. नाही पण ते मॅडम पत्रिका मी म्हणून पोस्ट केली होती डायरेक्ट. कुलकर्णी मॅडम ग्रुपवर बघा ना कुलकर्णी मॅडम, सगळ्या ग्रुपवर आहे पत्रिका आजची. सर आम्ही झेरॉक्स करून घेतली. पत्रिकेसहित इन्व्हिटेशन पाठवलं. बरं, ठीक आहे. आता त्या ठिकाणी हा जो सूर्य आहे हा कोणत्या सूक्ष्मांशामध्ये आहे तर त्याचा प्रतिसाद कसा आहे? एक तर पहिली गोष्ट की कन्या राशीमध्ये सूर्य आल्यानंतर तो षष्टाधिपती आहे आणि तो सप्तमात आलाय तर तो योगकारक नाही ठरत. म्हणजे त्या ह्याच्यातून तिथे त्या रवीचं जे बळ आहे ते कमी झालेलं आहे. आणि सूक्ष्मांश कुठला आहे मॅडम? तो सौम्यांश आहे, नपुंसकांश. नपुंसकांश आहे. म्हणजे नपुंसकांश. तो रवी जो आहे तो परिपूर्ण त्याला प्रतिसाद देणार नाही आणि तो षष्टेश आहे. आता कन्या रास ही येते कुठे तर दक्षिणेला येते, कळलं का? लग्न हे पूर्वेला आहे पण त्याच्या समोरचा भाग जो आहे तो उत्तरेला आहे, लग्नबिंदू. बरं, आता चंद्र मॅडम बघा. चंद्र उत्तराषाढाच्या पहिल्या चरणात आहे आणि उत्पन्नांश मध्ये. हा, मग आता हा चंद्र जो आहे तो उत्पन्नांश म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे, धनु नवमांश. प्रोडक्टिव्हिटी आहे. आणि धनुराशी ही जी आहे ही पश्चिमेला येते. उत्तराषाढा आणि पूर्वाषाढा नक्षत्र ही दोन्ही नक्षत्र त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर उत्तराषाढा नक्षत्राच्या याच्यामध्ये त्याचा आरंभ जो आहे तो सिंह नवमाशाने होतो. हे त्रिपाद नक्षत्र आहे उत्तराषाढा, कळलं का? म्हणून त्याचे जे चरण आहेत तर त्यातला तुम्हाला विचार करूनच फलादेश देता आला पाहिजे. तर मॅडम हा सूर्य जो चंद्र सांगितला तो मकरेतला आहे का? चंद्र आहे नाही, धनुतला आहे. उत्तरा वर्गोत्तम का आहे. धनु पूर्वाषाढा आहे का धनुला शेवटचा उत्तराषाढा. नवमास आहे? मग उत्तराषाढा. उत्तराषाढाचं पहिलं चरण धनु नवमांश वर्गोत्तम. म्हणजे धनुराशीतलं शेवटचं चरण आहे ते. हं. धनुराशीतलं पहिलं चरण धनु नवमांश. हो, धनु नवमांश शेवटचं. धनु नवमास आहे. मग आता त्या ठिकाणी तो चंद्र चांगला आहे, बलवान आहे. मग धनुराशी कुठेशी आहे तर पश्चिम दिशेला आपल्या सर्वतोभद्र चक्रामध्ये आहे. मग जातकाचं लग्न मीन आहे तर दशमामध्ये ही रास आलेली आहे का बघा. तर दशमामध्ये हो, त्या ठिकाणी तुम्हाला चंद्र आढळेल, बरोबर आहे? हो, हा. बरोबर. आता मंगळ. मंगळ पंडितांश मध्ये आहे, हस्ताचं तिसरं चरण. हा, मंगळ पंडितांशानं जो अतिशय चांगला आहे. हस्त नक्षत्र हे पण दक्षिणेलाच आहे आणि त्या ठिकाणी जसं की चंद्र आणि मंगळ यांचा एक नक्षत्राचा योग असेल चित्रानंतर हस्त नक्षत्र येतं, कळलं का? तर दोन आहे पंडित ना मॅडम? मॅडम भोग्यांश मध्ये आहे सर. हा, हस्त दोन आहे सर, तो भोग्यांश. दोन आहे. दोन हा, आहे. हा, हस्त दोन मग आहे तो मॅडम. भोग्यांशामध्ये, मग भोग्यांशामध्ये हो, नाही. बरं, आता त्या ठिकाणी हा, भोग्यांशात आहे. मग आता तिथे जो ग्रह आहे तो कोण आहे पहिल्यांदा विचार करायचा. भोग्यांशामध्ये जरी असला तरी सुद्धा मंगळ. तो ग्रह कुठला आहे? मंगळ आहे ना सर? मंगळ आहे. हा, मंगळ. आता मंगळ हा भोग्यांशामध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कन्या रास जी आहे ती दशमात येते आणि ती दशमात येणारी रास जी आहे ती मुळामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वतोभद्र चक्रामध्ये ती दशमात नक्षत्र येतं आणि रास जी आहे ती त्याची सप्तम स्थानामध्ये येते. सप्तम स्थानात आहे ना मॅडम मंगळ? होय सर, हो, सप्तमात आहे. सप्तमात आहे मंगळ. हं. हा,
मग तो सप्तम स्थानाशी. फलादेश देताना तुम्हाला पारंपरिक कुंडलीवरून तुम्हाला मंगळाचा फलादेश सप्तम स्थानावरून आणि सर्वतोभद्र चक्राचा वेध घेता वेळी तो दक्षिणेला आपण पाहायचा. त्याचा एक वेध जो आहे तो उजवा पूर्वेला जातो आणि त्याच्यानंतर खाली पश्चिमेला येतो आणि सन्मुख जो आहे तो उत्तरेला जातो. कळलं? ठीक आहे. बर, आता बुध. बुध बुध स्वातीच्या तिसऱ्या चरणात उग्रांश कुंभ नवमास. हा, मग आता बुधासारखा ग्रह हा स्वाती नक्षत्रामध्ये आहे, तो कुंभ नवमाशामध्ये आहे. तर तिथून जे इक्वेटर आपण ज्याला म्हणतो, तर स्वाती नक्षत्र कसं आहे की त्या ठिकाणी आकाशामध्ये अतिशय ज्याला आपण म्हणतो प्रकाशमान नक्षत्र आहे. तर त्या ठिकाणी असणारा बुध हा उग्रांशामध्ये, म्हणजे जातकाला निर्णय घेतेवेळी जातकाच्या अडचणी निर्माण होईल. कारण का की तो त्या ठिकाणी व्यवस्थित निर्णय घेऊ शकणार नाही आणि घाईघाईत निर्णय किंवा तापट स्वभावाच्या मध्ये निर्णय घेतलेला चुकेल. आणि त्या ठिकाणी बुध जो आहे हा अष्टम स्थानामध्ये आलेला आहे का मॅडम हो, कुंडलीच्या? अष्टमात. हो, अष्टमात आहे. अष्टम स्थानामध्ये आलेला आहे. कळलं? म्हणजे तिथे बुध हा जो आहे हा व्यवस्थित नाही. मग आता बुध हा कोण आहे तर आपण बघितलं तसं सप्तमेश अष्टमात आहे आणि तो उग्रांशामध्ये आहे. अधिकतम तो त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तो चतुर्थेश सुद्धा आहे आणि चतुर्थेश हा अष्टमात उग्रांशामध्ये आहे. म्हणजे तो फळ देताना तुम्हाला जो फलादेश आहे तो सप्तम स्थानाचा सुद्धा आणि चतुर्थ स्थानाचा सुद्धा फलादेश आपल्याला करता आला पाहिजे आणि तो उग्रांशाचा फलादेश द्यायचा. कळलं का? असं आहे. गुरु मूळ तृतीय चिरण विचक्षणांश. हा, गुरु विचक्षणांश. कोणत्या राशीतला मॅडम? गुरु धनुचा आहे हा, आणि हा, धनुमध्ये मिथुन मूळ नवमास नक्षत्राचं विचक्षणांश. तिसरं चरण. हा, मग तिसरं आता चरण. विचक्षणांश हा जो आहे तर गुरु हा मुळामध्ये ज्ञानाचा कारक आहे आणि त्या ठिकाणी तो विचक्षणांशामध्ये असल्यामुळे तो बुधाचा नवमांश जरी असला तरी सुद्धा त्याचा जो काही जी कॅटेगरी आहे तर ती विचक्षणांश म्हणजे इंटेलेक्च्युअल. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आलेला हा जो ग्रह आहे हा कुठल्या स्थानाशी संबंधित आहे. तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तिथे धनुरास ही जी आहे ही कुठे येते तर त्या ठिकाणी दशमात येते का होय. मूळ पत्रिकेमध्ये? दशमात हा, आणि लग्नेश दशमात म्हणून. आणि हा, लग्नात. हा, लग्न. लग्नेश म्हणून बरोबर. मग लग्नेश हा विचक्षणांशामध्ये आहे आणि लग्न जो आहे ते सौम्यांशामध्ये आहे. असा विचार करायचा फलादेश देते म्हणजे. ओके. बर, आता शुक्र. शुक्र पूर्वा फाल्गुनीचं दुसरं चरण नपुसक अंश. हा, कन्या आता नवमास. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जे आहे हे सिंह राशीतलं नक्षत्र आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर दुसरं चरण आहे. म्हणजे त्यावेळेला ते पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे षष्ठ स्थानामध्ये आहे का मॅडम शुक्र? शुक्र हा हो सर, षष्ठ स्थानात आहे. षष्ठात आहे. हो, हा, षष्ठात आहे. बरं. आणि सर्वतोभद्र चक्रामध्ये आपण बघितलं तर पूर्व दक्षिण आग्नेयला आहेत. पूर्व आग्नेयला पूर्व आग्नेयला ते नक्षत्र आहे. कळलं? पूर्व आणि दक्षिण आग्नेय दक्षिण म्हणजे हस्तच्या पुढे दक्षिण आग्नेय. म्हणजे त्या ठिकाणी तो विराजमान आहे पण तरी सुद्धा त्याला मिळालेला स्लॉट जो आहे तो योग्य नाही. कळलं? नेक्स्ट. शनी मृगाचं दुसरं चरण चंडांश. हा, आता चंड म्हणजे काय? नवमास. अकराळ विकराळ. आता मृगशीर्ष नक्षत्र हे पूर्वेला आहे पूर्णपणे आद्राच्या अगोदर. तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये तो कोण आहे तर तो आपल्याला विचारतो व्ययश आहे आणि लाभेश आहे. आता चंड अवतार जो आहे तो चंडाव चांगला नाही. म्हणजे जातकाला शनी जो आहे तो त्या ठिकाणी फलादेश देण्यासाठी यथा कदाचित गडबड होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. त्याला मनासारखा फलादेश मिळणार नाही. ऐन वेळेला जेव्हा त्याचं नुकसान होईल आणि तो राग निर्माण करेल असा हा चंडांश. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की एखादी व्यक्ती रागवल्यानंतर काय होतं तर जातकाचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लाभाच्या संदर्भामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. अधिकतम तो व्ययश आहे, कदाचित हानी पण देऊ शकेल. म्हणून त्या जातकाला जीवनामध्ये अशा तऱ्हेच्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट. राहू उत्तराषाढाच्या पहिल्या चरणात. आता उत्तराषाढा नक्षत्र हे कुठे आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न अंश. बघितलं पाहिजे उत्पन्न अंशामध्ये. आता मगाशी आपण बघितलं तर उत्तराषाढा आणि पूर्वाषाढा हे दोन्ही जे नक्षत्र आहेत तर ही कुठेशी आहेत तर धनुराशीमध्ये पश्चिम दिशेला आहेत का मॅडम? होय. पश्चिम दिशेला. हो. हा, म्हणजे तुम्हाला पत्रिका पाहते वेळी दिशा ह्या माहिती असायला हव्यात आणि त्याचा वेध जो आहे तो पूर्वेला जाईल. एक उजवा वेध जो आहे तो दक्षिणेला जाईल आणि डावा वेध जो आहे तो त्या ठिकाणी उत्तरेला जाईल. अशा तऱ्हेने
त्या ठिकाणी त्याला मिळालेला उत्पन्नांश आहे राहूला, आणि राहू हा कुठल्याही स्थानाचा अधिपती नसून ज्या स्थानामध्ये विराजमान असेल, ज्या राशीमध्ये विराजमान असेल, तिथे त्याचा प्रभाव हा जास्ती येतो. आता आपण जर बघितलं तर इथे राशीमध्ये चंद्र सुद्धा आहे. मॅडम चंद्र सुद्धा आहे ना त्या ठिकाणी? कोण आहे? गुरु आहे. चंद्र आहे. गुरु. चंद्र राहू गुरु. हा, मग बुध राहू गुरुची ही जी चांगली नाही, मग त्याच्यामध्ये प्रभाव कोणाचा असेल तर राहूचा असेल. कळलं? आणि चतुर्थात केतू आहे, तर केतू हा मिथुन राशीमध्ये असेल, तर मिथुन राशीमध्ये असताना तो पूर्व दिशेला आहे का बघा. पूर्व दिशेला आहे. आणि तो कुठल्या नक्षत्रामध्ये आहे मॅडम? तिसरं चरण, पुनर्वसूचं तिसरं सौम्यांश. मग तो पुनर्वसू नक्षत्र जे आहे ते मेष नवमाशाने सुरू होतं, आणि त्याचा शेवट जो आहे तो मिथुन राशीमध्ये मिथुन नवमाशाने होतो, आणि तो मिथुन नवमाशामध्ये असेल. जर समोरचा ग्रह धनु नवमाशामध्ये असेल राहू, तर त्या ठिकाणी त्याचा समोरचा ग्रह हा मिथुन नवमाशामध्येच येईल. असं समोरासमोरचा नवमाश जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. बरं, आता इथपर्यंत आपण सगळे ग्रह जे आहेत त्याचा जे काही वाचन केलेलं आहे किंवा तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे, तर त्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. आपण पुढे जाऊन त्याचं मार्गदर्शन करू. बोला, ज्याला कळलं नसेल. सर, हा बोला. नमस्कार. इथं आता गुरु दहननाडीमध्ये आहे, विचक्षणांश मध्ये आहे. आता ह्याचा म्हणजे अर्थ कसा लावायचा? बघा, पहिली गोष्ट म्हणजे दहन नाडीचा आता प्रश्न आपण घेणार नाही आहोत, कारण ती नाडी कुंडली वाचून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जो विचक्षणांश आहे तो चांगला आहे, आणि तो मूळ नक्षत्राचं तिसरं चरण आहे. पण आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर समजा तुम्ही सर्वतोमुख चक्रामध्ये पाहिलं तर गुरु हा जरी चांगला असला तरी सुद्धा तो राहूयुक्त म्हणून त्या राशीमध्ये येतोय. आहे का बरं? बरं की नाही? मग आता त्या ठिकाणी बघितलं तर राहूचं आणि गुरुचं अंतर भरपूर आहे, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाला विचक्षणांशाचे फलादेश हे निश्चितच चांगले मिळतील. पण कालांतराने जातकाला त्या फलादेशामध्ये कमतरता निर्माण होईल. अच्छा, ओके, थँक्यू. का? ओके. थँक्यू. आणखी कोणाला विचारत आहे? सर, गुरु आणि राहू चंद्राचं नक्षत्र वेगळं आहे ना, मग फलादेश वेगळा राहील ना? सूक्ष्मांश म्हणून तर सांगितलं ना मॅडम, सूक्ष्मांशाचे फलादेश म्हणून तर आपण चर्चा केली. म्हणजे वेगवेगळे राहतील. हो, पण तरी सुद्धा जर राहू केतू युक्त जर एखादा ग्रह आला तर फलादेशामध्ये चांगल्या ग्रहाची उणीव जाणवते. आपल्याला चांगला फलादेश मिळत नाही, आपण अपेक्षित फलादेश मिळत नाही आपल्याला. रास एक आहे पण नक्षत्र वेगळे आहेत. ते नक्षत्र भिन्न असली तरी सुद्धा राशीमध्ये राहू केतू युक्त झाला ना एखादा ग्रह, तर त्यावेळेला आपल्याला हवे तसे फलादेश मिळत नाही. अच्छा, म्हणजे स्वराशीचा जरी गुरु असूनही काही उपयोग नाही. हो, तो जरी विचक्षणांशामध्ये असला तरी सुद्धा त्याची बुद्धिमत्ता, चातुर्य, त्याला यश मिळणारं यश किंवा त्याचं जे नियोजन आहे तर त्या ह्याच्यामध्ये तो फलदायी ठरणार नाही, कारण का तो एका राशीमध्ये राहू असल्यामुळे त्या ठिकाणी राहूचा हा जो प्रभाव आहे तो जास्ती राहील. ओके सर, थँक्यू सर. एक मिनिट ना. आता ह्या पत्रिकेत गुरु आणि रवीचा वेध होईल ना. गुरु मूळ 3 मध्ये आहे आणि रवी चित्रा 2 मध्ये, आणि ती अशी म्हणजे वेध गेलेली रेषा दाखवली आहे. मग आहे ना म्हणजे? हो, मग आता तो जन्माच्या वेळेला आकाशामध्ये तसाच वेध लागत असताना त्याचा जन्म झालेला असेल तर त्या ठिकाणी जातकाला ते जे वेध आहेत ते कायमस्वरूपीच मिळतील. आता असं आपण जर बघितलं मॅडम तर तुमचं म्हणणं आहे की रवी आणि गुरु जसं त्यांचे एकमेकाचे वेध हे एकमेकाला समोरासमोर लागलेले आहेत का? समोरासमोर नाही, उजवा होईल ना तो. हा, म्हणजे सिंहराशीतून धनुराशीमध्ये आहे का? कन्येतून मग तो केंद्र योग आहे, कळलं का? केंद्र योगातून तो वेध झालेला आहे. मग आता अशा वेळेला जर आपण पाहिलं तर कन्या रास ही कुठे येते तर दक्षिणेला येते मूळ पत्रिकेमध्ये, आणि धनुरास जी आहे ती पश्चिमेला येते. मग त्या ठिकाणी जर आपण वेध पाहिला
तर पश्चिमेकडचा वेध जो आहे तो दक्षिणेला जातोय आणि दक्षिणेचा वेध जो आहे तो पश्चिमेला येतोय. हा अशा तऱ्हेचा वेध जेव्हा जातक जन्माला आलं त्यावेळेला आकाशामध्ये अशी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये जातकाचा जन्म झालेला आहे. तर तेव्हा सुद्धा एकमेक ग्रह एकमेकावरती वेध घेत होते. आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गुरु आणि शनीचा केंद्रयोग आकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, नाही का? आता तसंच तऱ्हेने तुम्हाला इथे जर बघितलं तुम्ही तर हा केंद्रयोग जो आहे तो पश्चिम आणि दक्षिणेला झालेला आहे, बरोबर आहे. नाही का? असाच वेळ रवी आणि केतूचा पण आहे. हा आता उत्तरायण रवी आणि केतू, पुनर्वसू. येस, म्हणजे त्या ठिकाणी असे वेध जर तुम्हाला आढळले तर जातकाला काही प्रमाणामध्ये अडथळे निर्माण होतील किंवा तत्सम त्याला तेवढा चांगला फलादेश मिळणार नाही. म्हणजे हे जन्माच्या वेळेला आकाशातील वेध जे आहेत ते जातकाला उपयोगात येणार नाही. जर समजा ते चांगल्या ग्रहाचे वेध असते तर त्या ठिकाणी समजा गुरुचंद्राचा वेध असता, काही वेळेला होतं असं, गुरु बुधाचा योग वेध असतात, येतं असं नाही, येत असं नाही. मग त्यावेळेला त्या ठिकाणी शुभग्रहाला जन्माच्या वेळेला जर वेध असते वेळी जातकाचा जन्म झाला तर फलादेशामध्ये फरक पडतो. सर, थँक्यू. नेक्स्ट बोला, आणखी कोणाला? आणि त्या वेधाचा फलादेश देतेवेळी स्थान परत्वे तुम्हाला त्याचा फलादेश कथन करता येणं गरजेचं आहे. म्हणून सर्वतोभद्र चक्राच्या अनुषंगाने जेव्हा आपण फलादेश देत असतो त्यावेळेला इथे तुमची जे काही आता आपण त्यांनी मॅडमने सांगितलं तशा प्रकारची जी काही दृष्टी आहे ती तुम्हाला निश्चितच पाहता आली पाहिजे. म्हणजे त्या रेषा ज्या आहेत त्या एकमेकाला जेव्हा भिडतात त्या जन्माच्या वेळेला आहेत. आणि अशाच वेळेला ज्या वेळेला एखादा पापग्रह शुभग्रहाला वेध घेतो आणि तो कोण आहे तर आणि किती काळासाठी वेध घेणार आहे तर त्याच्यावरती त्याचा फलादेश जो आहे तो अवलंबून आहे. आता इथपर्यंत कळलं? हो सर. सर बेंद्रे बोलतोय. बोला. चंद्र आणि राहू पण एकाच याच्यात आहेत ना, उत्पन्न अंश मध्ये आहेत. हो. त्याचा फलादेश कसा सांगता येईल? आता चंद्र वेगळ्या ठिकाणी आहे ना आणि राहू एकाच वेगळ्या डॉट ठिकाणी, मध्ये एकाच पॉकेटमध्ये. अच्छा, एकाच याच्यामध्ये आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याला नवमांशामध्ये त्यांची युती आहे. हो, असं आहे ना? हो हो. मग नवमांशामध्ये जर युती असेल तर जातकाच्या चंद्राचा फलादेश नसून त्याच्यावरती राहूचा फलादेशाचा अंमल जास्ती असेल. पण उत्पन्न अंश चांगला आहे ना? पण हो आहे, उत्पन्न अंश चांगला आहे पण ताबा जो आहे ना तो राहूकडे गेलेला आहे. म्हणजे थोडस ते ब्लर्ड होईल का त्याचा फलादेश? नाही, ब्लर नाही. आता जसं की एखाद्या ग्रहाला दुय्यम मानलं जाईल ना, जसं तुमच्याकडे भरपूर काही युक्त्या आहेत, सगळं काही गोष्ट आहे, पण जर त्या ठिकाणी राहू हा तिथला अधिकारी आहे त्या ठिकाणी जरी तो याच्यामध्ये असला तरी तो परिपूर्ण आहे ना. बरोबर आहे. चंद्राची कारकत्व सगळी खेचून घेणार. चंद्राची कारकत्व राहूकडे सोपवली जातील कारण चंद्राचे अधिकार कमी होतील. बरोबर. ओके सर, ओके, कळलं. थँक्यू. होय सर. असेच प्रश्न विचारून तुम्हाला चांगलं शिकता येईल. कारण पत्रिका तुम्हाला पाठवले त्याची ब्लॅक अँड व्हाईट कॉपी काढली तरी चालेल, कलर काढली तर अतिउत्तम. तर त्याच्यामध्ये तुम्ही नजर ठेवून त्याच्यावरती तुम्ही पत्रिका वाचू शकता. बर, पुढे आता आपल्याला गोचरचा फलादेश किंवा प्रत्येक ग्रहाला समजा आत्ताच गोचर जरी नसेल तरी सुद्धा एखाद्या ग्रहाला एखादा ग्रह तिथून भ्रमण करीत असता तर सुरुवातीला एक लक्षात घ्या की चंद्र हा प्रत्येक पूर्ण वर्तुळामध्ये हा एका 27 दिवसासाठी 27 नक्षत्राचं भ्रमण करतो. ही त्याची गती आहे, म्हणजे त्याचा स्पीड आहे. कळलं का? दुसरा भाग एक लक्षात घ्या की हा जो चौरस भाग आहे हा पृथ्वीचा नाही आहे, हा आकाशातला आहे. आता त्या आकाशामध्ये मी तुम्हाला लॉजिकली कसं पाहायचं हे सांगतो. एक टेनिस बॉल ज्याने क्रिकेट खेळलं जातं, म्हणजे छोटा बॉल, क्रिकेटचा बॉल असं समजा तुम्ही.
आणि एक फुटबॉल आहे. तर फुटबॉल हा गोलार्ध जो आहे तो आकाश आहे, आणि क्रिकेटचा बॉल जो आहे ती पृथ्वी आहे, ती वसुंधरा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण कुठे आहोत, तर पृथ्वीवरती आहोत. आणि हे जे आकाश आहे हे खगोलीय आहे, आणि आपण भूगोलामध्ये आहोत. म्हणजे तुम्हाला थोडासा हे लक्षात येईल की हे सगळे सूक्ष्मांश, सगळे ग्रह, सर्व नक्षत्र ही कुठेशी आहेत. अगदी सूर्यादी ग्रह जे आहेत त्या सूर्यादी ग्रहामध्ये त्यांचं जे लोकेशन आहे हे आकाशातलं आहे. आणि आकाशातले वेद जे आहेत हे भूतलावरती जो जातक असेल त्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो, असा हा शास्त्राचा नियम आहे. कळलं, लक्षात आलं? म्हणजे भूगोल आणि खगोलचा तुम्हाला हे कळला का? हो सर, समजलं. समजलं सर. हो सर. म्हणजे मला जसं एक फुटबॉल एवढा मोठा असतो असा, आणि त्याच्यामध्ये आपली पृथ्वी आहे ती टेनिस बॉल सारखी आहे, तर त्याच्यातून ती भ्रमण करीत असते, आणि ते सगळे ग्रह आकाशामध्ये असतात, आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो त्या भूतलावरती राहणाऱ्या व्यक्तीला मिळतो. त्यावेळेला जन्मवेळ, उदित लग्न, जन्माचा काळ, जन्माचे जे काही लॅटिट्यूड लॉंगिट्यूड म्हणजे प्रदेश जो असेल तो, त्याच्यावरती प्रत्येकाला त्याचा फलादेश हा सापडतो. म्हणजे तशा रीतीने आपल्याला त्याचा विचार करायचा आहे आणि फलादेश द्यायचा असतो किंवा आहे. आलं लक्षात? होय सर. ही गोष्ट लक्षात ठेवा, हे आकाश आहे. हो हो. आणि इथून आपल्याला सर्व गोष्टींचे वेध जे आहेत ते एकमेकाला ग्रहाला लागणार आहेत, आणि त्या ग्रहांचा परिणाम जो आहे तो आपल्याला भोगावा लागेल, जशा स्थितीमध्ये असेल तसा. मग तो यशाकडे पण घेऊन जाईल, अधोगतीकडे पण घेऊन जाईल. कदाचित चुकीच्या माध्यमातून पण आपल्याला फलादेश मिळेल, किंवा चांगल्या माध्यमातून पण मिळू शकेल. त्यानंतर राशी जी आहे त्या राशी ज्या आहेत त्याचं जे डिव्हिजन आहे हे पूर्णपणे कुठल्या कुठल्या दिशेला आहे त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे. त्याच्यामध्ये कुठला स्वर आहे का कुठलं व्यंजन आहे, घटना घडताना कुठल्या तिथीतून तो वेध घेणार आहे, कुठल्या डिरेक्शननी घेणार आहे, कुठल्या स्वरातून घेणार आहे का कुठल्या व्यंजनातून घेणार आहे, याचा फलादेश आपल्याला करायचा असतो. आता आपण जर बघितलं तर सूर्य हा कोणत्या राशीमध्ये आहे बघा जरा. मॅडम, कन्या राशीमध्ये सूर्य आहे. कन्येत आहे ना. कन्या राशीत आहे. हा, आता कन्या राशीमध्ये सूर्य असल्यामुळे जातकाचं जे लग्न आहे ते मीन आहे. ही रास मुळात सप्तमामध्ये येते. तर त्या ठिकाणी सूर्य जो सप्तमात आहे, तर आपल्याकडे नियम असा आहे की जो काही पारंपरिकच्या पद्धतीने आपल्याला फलादेश देते वेळी तुम्हाला सप्तम स्थानाचाच विचार करायचा आहे, आणि त्यातून आपल्याला नक्षत्र आणि नवमांश याची निवड करायची आहे. आता तो कुठल्या नक्षत्रामध्ये असेल, कुठल्या ह्याला असेल, त्याच्यावरून त्याचा वेध जो आहे तो कोणत्या दिशेला जाईल. तर त्या ठिकाणी कन्या राशीचा जो वेध आहे तर आपण बघितलं तर हे जे लग्न आहे हे मीन आहे, पण कन्या रास ही आकाशामध्ये दक्षिण दिशेला आहे कायमस्वरूपी, कालपुरुषाची नाही, दक्षिण दिशेला आहे. मग दक्षिणेकडून वेध घेताना जेव्हा ह्या ग्रहाला वेध मिळेल, हा ग्रह वेध लावू शकणार नाही, हे पहिलं कन्सेप्ट निश्चित करा की ह्या ग्रहाला वेध लावायचे परमिशन अधिकार नाहीत. वेध करता ग्रह कधी वेध लावेल तर ते वेध कन्या राशीला लागतील. तर त्यावेळेला तुम्हाला असं पाहता आलं पाहिजे की ज्या वेळेला पूर्व दिशेतून एखादा ग्रह जाईल, पश्चिम दिशेतून जाईल आणि उत्तर दिशेतून जाईल, त्यावेळेला ह्या चंद्राला वेध लावेल. आता तो वेध करता ग्रह हा राहूला पण वेध लावू शकतो, गुरुला पण लावू शकतो आणि चंद्राला पण लावू शकतो. का तिथे असणारं जे कन्या राशीमध्ये जे अन्य ग्रह आहेत, राहू सॉरी त्याच्यामध्ये धनु राशीमध्ये आहे, तर कन्या राशीमध्ये किती ग्रह आहेत बघा. मंगळ आणि सूर्य. मग मंगळ आणि सूर्याला वेध कोण लावेल? आणि त्याच्यामध्ये 3 ग्रह आहेत. चंद्र पण आहे का? नाही, नाही मंगळ हर्षल आहे, हर्षल. रवी. हर्ष ते नाही पकडत ना, हर्षल मंगळ आणि हर्षल रवी नाही. आहेत ना. रवी मंगळ हर्षल आहे. नाही, मग हर्षल नाही पकडायचं. रवी मंगळाचा भाग विचार करायचा असेल तर त्या ठिकाणी रवी मंगळाचे दोन्ही 3 वेधच्या अशा रेषा गेल्या असतील बघा, बरोबर आहे. आता हे रवी मंगळ जवळपासच आहेत का याचा विचार करा. हो.
जवळपासच आहेत ना. हा. किती नक्षत्र किंवा किती नवमास अंतर आहे त्यांचं? 1 2 3 4 5. हा. हे आता बघ. पाच हा. 5 नवमासाचं अंतर आहे, म्हणजे ती अंशात्मक युती नाही. पण ग्रह जन्माच्या वेळेला अस्त म्हणून त्याचं इंडिकेट केलं असेल. अस्त ग्रह फलादेश देत नाही असा भाग नाही. पण ह्या व्यक्तीला जी कन्या रास आहे ती दशमात सर्वतोभद्र चक्राची असल्यामुळे मिथुन राशीतून जेव्हा एखादा ग्रह जाईल त्याच वेळेला तो कन्या राशीमध्ये वेध लावेल. बरोबर आहे? येस येस, बरोबर आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना? हा. त्याच्यानंतर तिथे आपण जर बघितलं तर कन्या रास दशमामध्ये बघितली तर पश्चिम दिशेला धनुरास आहे, तिथून गोचरीचा ग्रह जाईल त्यावेळेला तो वेध लावेल. बरोबर आहे? उत्तर दिशेला जेव्हा हा हा मॅडम पूर्वाषाढामध्ये पूर्वाषाढा आणि समसप्तक वेध जो आहे हा उत्तर दिशेकडून त्याला लागेल. आता ह्या दिशा तुम्ही लक्षात ठेवा. उत्तरा भाद्रपदा. मग आता इथे त्या नक्षत्र सॉरी ग्रह याचं अंतर एक ग्रह एका नक्षत्रापासून किंवा एका नवमाशापासून किती दूर आहे ह्याच्यावरती त्याचा कालावधी वेधकर्ता ग्रहाचा अवलंबून आहे. उदाहरणार्थ म्हणजे हे सगळं उदाहरण आहे. तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्व दिशेला शनी महाराज आता येतील का? आता गुरु येईल. लक्षात घ्या, आता गुरु मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. म्हणजे सगळ्यात पहिला चांगला ग्रह हा वेधकर्ता ग्रह म्हणून जेव्हा जातकाच्या नशिबामध्ये आगमन करेल तर त्यावेळेला फर्स्ट चान्स हा गुरुकडे आहे. चंद्र सूर्य हे जुलै महिन्यामध्ये वेध लावतील. तर चंद्र आता नेहमी लावेल म्हणा, पण रवी जो आहे तो मिथुन राशीमधून वेध लावेल कधी? तर जून महिना किंवा जुलै महिन्यामध्ये. कळलं? आता वेधाची जी रेष आहे मॅडम तर ती कुठे गेलेली आहे बघा दशमातून पूर्व दिशेला. पूर्व दिशेला आद्राला जाईल. आद्रा. आद्रामध्ये. आता आद्राच्या कुठल्या चरणामध्ये आहे वेध गेलेला? आद्रा नक्षत्र तिसऱ्या चरणात आहे. तिसऱ्या चरण म्हणजे त्या ठिकाणी आद्रा नक्षत्राचं कुंभ नवमांश आहे. आद्रा नक्षत्र धनु नवमाशापासून सुरू होतं. आता ऐका, जेव्हा गुरु वेध लावेल तर त्याला अजून बराच अवधी आहे, म्हणजे साधारणतः 1 वर्षभराचा अवधी आहे. मग आता त्या ठिकाणी चंद्र हा कुंभ नवमाशामधून जेव्हा येईल त्यावेळेला तो दक्षिणेला वेध लावेल. कधी लावेल? जेव्हा तो मिथुन राशीमध्ये आद्रा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात असेल त्यावेळेला. हा चंद्राचा वेध प्रत्येक 27 दिवसानंतर त्या ग्रहाला पर्टिक्युलर प्रांतातून मिळेल. वाक्य लक्षात ठेवा, पर्टिक्युलर प्रांतातून मिळेल. म्हणजे चंद्राला असं बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग जो आहे किंवा पश्चिमेचा वेध आहे तो 15 दिवसानंतर मिळणार आहे, परत त्याच्यानंतर 22 दिवसांनी पण मिळणार आहे. तर त्या ठिकाणी पहिला वेध करता ग्रह हा चंद्र आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 15 जूनला राशीमध्ये मृगशीर्ष नक्षत्रामध्ये रवी प्रवेश करेल. 15 जूनला. त्यावेळेला 15 जून पासून तो त्या ठिकाणी पहिला जे नवमांश आहे तो तूळ आहे आणि तिथे वेध गेलेला जो आहे तो कुंभेला गेलेला आहे. म्हणजे तिथपासून ते 5 नवमांश आहेत का बघा. तुळेपासून 5 नवमांश आहेत. तूळ नवमाशापासून म्हणजे मिथुन राशीच्या तूळ नवमाशापासून 5 नवमांश आहेत का बघा. तूळ अभयांश आहे, मग वृश्चिक येईल, मग धनु कृपांश आहे, मग आता हे कॅल्क्युलेशन करते आपल्याला काय करायचं तर 4 नवमांश तुम्हाला वगळायचे आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ 3 दिवस 8 तास एक सूर्य जर एका नवमाशामध्ये वास्तव्य करणार असेल तर 4 नवमाशामध्ये किती? तर 3 चोक 12 आणि 8 चोक 32 म्हणजे साधारणतः 13 दिवस काही तास. त्याच्यानंतर सूर्य हा त्या ठिकाणी कुंभ नवमाशामध्ये येईल, आगमन करेल. त्यावेळेला दक्षिणेच्या चित्रा नक्षत्रामध्ये विराजमान असलेल्या ग्रहाला
वेद लावेल, वेद लागेल किंवा लावतील. आलं लक्षात? हो सर. हो सर. ओके, बरं. आता कुलकर्णी मॅडम, तुमचा काय प्रश्न आहे? सर आत्ताचा शनी गोचरीचा सौम्यांशामध्ये आहे, तर तो आता काही दिवसांनी विचक्षणांशमध्ये जाईल, तेव्हा तो मूळच्या रवीला वेध लावेल ना, तर त्याचं फळ कसं आता देईल आपण तो सर? एक मिनिट आपण आता फक्त कन्या राशीबद्दल बोलत आहोत. तर कन्या राशीमध्ये कोण कोण आहे? मंगळ आहे हो आणि सूर्य आहे, बरोबर आहे? हो हो हा. आता त्यावेळेला शनी महाराज जे आहेत ते कुंभ राशीमध्ये येतील, त्यावेळेला ते पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहेत का? हो. बरोबर आता आहे. हो, आता तर शततारकामध्ये आहे. हा, आता 18 अंशाला आहे, म्हणजे ते 20 अंशाला शततारका सौम्यांशामध्ये. नक्षत्र. हा, हो मग आता जर समजा मेष नवमाशाला जे सुरू होतं ते हो दुसरं नक्षत्र जे आहे ते मेष नवमाशाने सुरू होतं, हो नाही का, पूर्वा भाद्रपदा. हो हो. मग त्याचा वेध लागणार आहे का? त्याचा नाही, जेव्हा विचक्षणांशमध्ये जाईल ना तेव्हा रवीला वेध लागेल. म्हणजे शेवटचा जो नवमांश आहे तेव्हा, हो तेव्हा. हो बरोबर आहे की नाही? मग आता हो जो शेवटचा नवमांश आहे त्यावेळेला साधारणतः शनी हा 29 मार्चला राशांतर करणार आहे, हो. 29 मार्चला. बरोबर. त्याच्या अगोदर सूर्य सुद्धा मागे असणार, होय, म्हणजे हा अतिचारी ग्रह असेल. बरोबर आहे. हो मग अतिचारी ग्रहाला त्या ठिकाणी डावा वेध लावण्याचा, उजवा वेध लावण्याचा अधिकार आहे का? हा पहिला भाग आहे, ओके. हा बरोबर बरोबर आहे. बरोबर. हो हे डावा वेध लावण्याचा अधिकार नाही, फक्त म्हणजे उजवा वेध लावण्याचा अधिकार नाही. म्हणजे सन्मुख अधिकार आहे का? सन्मुख अधिकार आहे ना सर? मी सन्मुख सन्मुख अधिकार. हा सन्मुख असं विचारलं. हो मग सन्मुख होऊ शकेल, पण उजवा हो. वेधला परमिशन होणार नाही. उजवा नाही वेध होणार. हो फक्त वक्री ग्रह असेल तरच परमिटेड आहे, हो बरोबर. बरोबर आहे. म्हणजे हो हा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की ग्रहाची परिस्थिती, पोझिशन ही कशी आहे त्या काळची. जेव्हा वेध करता ग्रह त्याची जेव्हा गती असेल तर ती गती कुठल्या स्थितीमध्ये आहे, तो अतिचारी आहे का, वक्री आहे का, मार्गी आहे. मार्गी आहे. हो मार्गी ग्रहाला 3 वेध परमिटेड आहेत. होय हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर सर. नाही पण तर सर आता कदाचित इथे चुकेल. शनी व्ययेश आणि लाभेश आहे आणि तो रवीला वेध लावणार आहे, तर रवी आहे षष्टेश, मग त्यावेळेला रवीला त्याचे काय वेध परिणाम लावेल. मिळतील? रवीला कसा वेध लावेल मॅडम? मूळच्या रवीला सर. कसा मला सांगा ना तुम्ही. आता जसं की शनी महाराज जाणार कुठे, तर मीन राशीत जाणार, त्याच्या हो, अगोदर ते त्याच्या कुंभ आधी राशीत जाणार. विचक्षणांशांमधून सर सन्मुख वेध घेतील ना मूळच्या रवीला. पण त्यावेळेला सूर्याची पोझिशन काय असेल हे बघा ना. अच्छा, असं बघायला पाहिजे का? बर. सूर्य तिथे जवळ असणार त्यावेळेला, हो 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 बरोबर म्हणजे बरोबर तिथे ग्रह हा अतिचारी असणार, हे कन्फर्म आहे. बरोबर. हो बरोबर. हो हो जर आलं लक्षात समजा सर. 15 मार्चला जर तुम्ही पाहिलं तर हा 15 मार्चच्या वेळेला राशांतर रवीचं होईल आणि होय तो मीन राशीमध्ये प्रवेश करेल. बरोबर. हो त्यावेळेला त्या ठिकाणी शनी हा अतिचारी असेल, होय तेव्हा त्याला उजवा वेध घेण्याचा अधिकार नसेल. म्हणजे नाहीये. हो उजव्या वेधावरती काही परिणाम होणार नाही. नाही होणार. हो मग सन्मुख वेधामध्ये परिणाम होईल. मग सन्मुख वेध जो आहे तो त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर येणारी रास कोणती आहे? तुळ सन्मुख रास वेध. आहे ना सर? मग तुळ राशीमध्ये सन्मुख वेधला कुठला ग्रह आहे का? सर सॉरी. एक मिनिट थांबा, काहीतरी चुकतंय, परत सांगतो. ज्या वेळेला कुंभ कन्या राशीलाच राशीमधून जाईल वेध सर. जेव्हा कुंभ राशीतून वेध लावेल तो वेध असा खाली येईल, तो म्हणजे धनुराशीला येईल खाली, हो हो कळलं? हो वरती जाईल तो त्या ठिकाणी मिथुन राशीकडे जाईल आणि सन्मुख वेध जो आहे तो त्या ठिकाणी कन्या राशीला जाईल, म्हणून उजवा हो वेध कन्या राशीला. असणार नाही. मग कन्या हो हो राशीला सन्मुख वेध घेण्याचा त्यावेळेला अधिकार असेल, हो बरोबर आहे? हो सर. हो सर आलं हा लक्षात सर.
हो मग सर अशा तऱ्हेने विचार करायचा, म्हणजे एकच वेध घेण्याचा अधिकार शनी महाराजांना आहे. हो असेल. आहे. हो मग त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला कन्या राशी मधल्या बसलेल्या रवीचाच फलादेश द्यायचा आहे. एक तर सप्तम स्थान नंबर 1, हो हो बरोबर आहे. हो आता त्या षष्टेश ठिकाणी म्हणून. षष्ठेश म्हणून हो षष्ठेश म्हणून सप्तम स्थान आणि षष्ठ स्थान या हो दोघांचा फलादेश शनीने वेध घेतल्यानंतर तो रवीला सुद्धा सोडणार नाही. हो सर. म्हणजे अशा वेळेला त्या ठिकाणी जो कालावधी आहे तो 110 दिवस राहत नाही, तो कधी कधी 60 दिवसावरती येतो. ओके, कारण तो आता अतिचारीमध्ये शनी असणार आहे म्हणून. येस, मग तो बरोबर. हो कमी अवधीसाठी तो त्रास होऊ शकेल. त्रास देईल. हो जेव्हा ग्रहाचा फलादेश वाईट असेल तरी सुद्धा तो जर अतिचारी असेल तर त्यावेळेला तो सूर्य त्याला पुढे घेऊन जाईल. त्याचा अर्थ तो बरोबर. वेधकर्ता ग्रह हा वेध घेणार नाही. ओके. कळलं? कधी हो सर, 60 दिवस, समजलं सर. कधी 50 दिवस, अशा तऱ्हेचा आपल्याला. मग तशाच ठिकाणी विचार शनीचा करायला वेध पाहिजे. हो मंगळाला पण लावेल का तिथे? बघा, त्या ठिकाणी मंगळ सुद्धा आहे ना. नाही, कोण मंगळाला आहे? नाही लागणार सर. नाही, मग तिथे रवी आणि कोण आहे दुसरं? नाही, समोर फक्त मंगळ सम्मुख वेदामध्ये रवीच येतोय सर. नाही, तसं नाही मॅडम. कन्या राशीमध्ये कोणते ग्रह आहे असं रवी माझं मंगळ म्हणणं आहे आहे. ना केतू पण सर, येईल पण ना. तो केतू मूळच्या नाही, केतू केतूला आहे. लावेल ना वेध. पुनर्वसू मंगळ मध्ये आहे ना, तो उजवा वेध लावतोय ना. हो हो, तो तिथे पण रवी नाही नाही, ऐका मॅडम, डावा शनी डावा जर वेध. व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी डावा वेध लागेल. हम्म. पण पहिल्यांदा कन्या राशीमध्ये असणारे ग्रह कोणते? रवी आणि मंगळ. रवी हा मंगळ रवी आणि मंगळ. मग मंगळ कुठल्या नवमाशामध्ये आहे? मंगळ भोग्यवशात आहे. गळ मिथून नवमाशात आहे मूळचा. मूळचा मिथुन नवमाशामध्ये आहे. आणि कन्या हा, कन्या राशी मधला मिथुन नवमाश आहे का ऋषभ नवमाश आहे मॅडम? वृषभ. वृषभ नवमाश हस्ताचं आहे. तिसरं चरण. वृषभ नवमाश आहे, हा, भोग्यवशात. म्हणजे वृषभ हस्त नवमाश आहे सर. नक्षत्राचं नाही, दुसरं वृषभ. चरण, हस्तचं दुसरं वृषभ चरण आहे. आहे. हस्त दुसरं चरण सर. हस्ताचं दुसरं हा, चरण. हा. हस्तचं दुसरं चरण आहे. तर त्या ठिकाणी सन्मुख वेध जेव्हा घेईल तो वेध वृश्चिक नवमाशातून घेईल. तर वृश्चिक नवमाश तिकडे उपलब्ध आहे का त्या राशीमध्ये? त्या राशीत बघा, एंटर कुठल्या राशीत होणार आहे? मीन राशीमध्ये, बरोबर मीन आहे. राशीमध्ये. हो मीन राशीचा आरंभ कर्क नवमाशाने होतो. हो आणि ज्या वेळेला नक्षत्र बदल होईल तर त्यावेळेला त्या ठिकाणी रेवती नक्षत्राच्या अगोदरचा जो नवमांश असेल त्याच्यामध्ये शनी आल्यानंतर रवी पुढे निघून गेला असेल तर हो सर, त्यावेळेला रवी पुढे तो निघून गेलेला असेल. मग त्यावेळेला त्या ठिकाणी तो पूर्णपणे वेध घेईल. आणि तो वेध 110 दिवसाचा असेल मंगळावरती. बरोबर. मंगळ वृषभ नवमाशात आहे ना. होय सर. मग त्याच्या समोरचा वृश्चिक नवमाश आणि तो हो उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचं चतुर्थ चरण म्हणून आपल्याला उग्रांश. विचार करायचा आहे, उग्रांश. हो मग तिथे तो 110 दिवस वास्तव्य करेल. पण हो, कारण त्याला त्यावेळेला तिन्ही वेद घ्यायचे त्यावेळेला अधिकार असतील ना सर. हो, नक्की नक्की. मग त्याचा वेध जो आहे तो पश्चिमेला पण जाईल आणि मॅडमनी मगाशी सांगितलं केतूला पण लागेल तो. तर हो त्या ठिकाणी तो पूर्वेला पण वेध लावेल आणि कन्या राशीला पण लावेल आणि धनुराशीला पण लावेल. मग अशा वेळेला तिन्ही वेध जर त्याला ग्रह तिथे सापडला तरच वेधकर्ता ग्रह हा त्या ग्रहाला त्रास देऊ शकेल, अदरवाईज नाही. होय सर, छान समजलं सर. धन्यवाद. म्हणून ग्रहाची गती, त्याचे नियम, तो सूर्ययुक्त आहे का सूर्य पुढे गेल्यानंतर त्या ग्रहाचे अधिकार वाढतात. जेव्हा जसा ऑफिसमधून बॉस निघून गेल्यानंतर तिकडचे जसे कारकून असतात त्यांची चांगल्यापैकी स्थिती असते, तशाच प्रकारे इथे ग्रहांचं आहे. बरं, दुसरं कोणी वर केला हात? बोलू का मी? हा बोला. सर, आज आता मंगळ आहे ना, पुष्य 3 मध्ये आहे गोचर, आता 7:30 मांडलं तर. आणि मूळचा शुक्र आहे तो पूर्वा 2 मध्ये आहे. म्हणजे आता मंगळ शुक्राला वेध लावतो. या पत्रिकेमध्ये या पत्रिकेमध्ये मूळ शुक्र आहे तो पूर्वा 2 मध्ये आहे. आणि पूर्वा, मॅडम ऐका 2 मिनिटं. पूर्वा ही 3 आहे. पूर्वा फाल्गुनी आहे, नाही पूर्वा पूर्वा शाळा आहे. पूर्व
पूर्व फाल्गुनी मध्ये आहे. म्हणजे ते सिंह रास आहे. सिंह ऐका, रास. पूर्व फाल्गुनी सिंह राशीतलं कितवं चरण आहे? तर त्या ते ठिकाणी तो दुसरं चरण आहे. तो पुष्यमधून वेध लावेल त्यावेळेला तो त्या ठिकाणी कन्या नवमाशात का तुळ नवमाशामध्ये आहे? कन्या नवमास. मग कन्या नवमाशामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी मंगळासारखा ग्रह हा जर रेग्युलर स्थितीमध्ये असेल तर त्याचा वेध साधारणतः 4 ते 6 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा असू शकेल रेग्युलर स्थितीमध्ये. मग 3 दिवस जर समजा मंगळाने रेग्युलर जर नाहीये, वेध गती कमी आहे त्याची, जास्त वेळ लागेल. जास्ती दिवस लागेल, जास्ती काळ लागेल, जास्ती अवधी लागेल. मग आता जर त्या ठिकाणी वेध करता ग्रह त्याची पोझिशन ही अतिचारी आहे का वक्री आहे का पूर्णपणे मार्गी आहे? तर मार्गी जर असेल तर त्याला सन्मुख वेध पण आहे, उजवा वेध पण आहे, डावा वेध पण आहे. तर पुष्य नक्षत्राचा वेध जो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं तर तो शततारका नक्षत्राला जाईल, खालच्या बाजूला आहे का? आहे. बरोबर आहे. सन्मुख वेध जो आहे तो ज्येष्ठाला आहे का? हो. बरोबर आहे. दुसरा जो आहे तो पूर्व फाल्गुनीला आहे. हो. म्हणजे याचा अर्थ पूर्व फाल्गुनीमध्ये ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी मंगळ हा समजा 6 दिवस वेध लावेल तर त्या शुक्राला हानी पोहोचेलच. आणि शुक्र मीन राशीच्या कुंडलीमध्ये अष्टमेश पण आहे आणि त्या ठिकाणी वृषभराज कुठेशी आहे पहा तुम्ही, तर त्या ठिकाणी वृषभराज पराक्रमात आहे. मग त्या ठिकाणी तो मंगळ यदा कदाचित पराक्रम स्थान म्हणून भावंड, शुक्र म्हणजे बहीण, शुक्र म्हणजे ऐहिक सुख आणि शुक्र म्हणजे त्या ठिकाणी जर वेध लावत असेल तर त्यावेळेला शुक्राच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत किंवा फलादेश मिळतात त्या फलादेशामध्ये अडचण निर्माण होईल. ठीक आहे, समजलं सर, समजलं. लक्षात आलं? म्हणून तिथे वेध करता ग्रह उजवा वेध जो आहे तो पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा असे पूर्वा 3 आहेत. तसंच उत्तरा पण 3 आहेत. उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा. ह्याच्यामध्ये गफलत होते कधी कधी. मी तुमचं नाही सांगत, मी जनरल एक सांगतो तुम्हाला. आणि तसाच आज केतू पण उत्तरा 4 मध्ये आहे. लागेल त्याचा पण उत्तरा 4 मध्ये आहे. आणि चंद्र राहू उत्तराषाढा 1 मध्ये मूळचे. नाही, आता एक मिनिट, पहिला नक्की करा की मूळचे ग्रह कुठे आहेत. मूळचे ग्रह चंद्र आणि राहू उत्तराषाढा 1 मध्ये. बरं, उत्तराषाढा 1 मध्ये जे आहे तो उत्तराषाढा नक्षत्र जे आहे हे धनुराशीतलं आहे का? हो हो. बरं, आता धनुराशीतला वेध जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही सेंटरला जर बघितलं तर तिकडे दक्षिणेला, उत्तरेला आणि पूर्वेला जेव्हा जेव्हा ग्रह जाईल तेव्हा तो उत्तराषाढाच्या नक्षत्राला वेध लावेल. आता वेध जो आहे उत्तराषाढाच्या कितव्या चरणामध्ये आहे? प्रथम पहिल्या चरणात. मग चौथ्या चरणातला मग चौथ्या चरणात जेव्हा एखादा ग्रह येईल त्यावेळेला तो पहिल्या चरणाला वेध लावेल. बरोबर आहे की नाही? मग त्या ठिकाणी सन्मुख वेध जो आहे तो आपण बघितला तर आद्रा नक्षत्राला आहे का? रेवती ह्या बाजूला आलं. उत्तरा भाद्रपद. नक्की करा, रेवती आहे का उत्तर भाद्रपद? उत्तरा भाद्रपद. मी सन्मुख वेध सांगितलाय. सन्मुख उत्तरा भाद्रपद आहे. तर वस्तू सर सन्मुख वरती जाईल ना पूर्वेला. धनु पश्चिमेला आहे. मृगशीर्ष मध्ये जाणार तो. मृगशीर्ष मध्ये नाही. मृगशीर्ष नक्षत्राच्या सन्मुख पुढे जाणार ना सर? उत्तरा फाल्गुनीचं सांगताय? उत्तरा फाल्गुनी 4 मध्ये आता आहे केतू. मग उत्तरा फाल्गुनी 4 मध्ये केतू आहे ना आता. रेवतीला लावणार. सन्मुख रेवतीला येतो. सन्मुख नाही, डावा वेध. डावा कुठे लावेल? उत्तराषाढाला. डावा वेध कुठे? उत्तराषाढाला. मग तिथे चंद्र राहू मूळचे आहेत ना. बरोबर आहे, मग चंद्र राहूला लावणार. चंद्र राहूला आता केतू लावतोय
वेद केतू वेध लावतोय. उत्तरा फाल्गुनी बरोबर मध्ये. आहे. हा. एक मिनिट थांबा. तर आता राहूला वेध पहिल्यांदा लावतोय. पहिल्यांदा नक्की करा की आत्ता केतू कोणत्या राशीमध्ये आहे. आत्ता प्रेझेंट कन्येमध्ये. कन्येमध्ये. म्हणजे तो त्या ठिकाणी मूळ पत्रिकेमध्ये पश्चिमेतून आहे, नवमांश कुंडलीमध्ये दक्षिणेतून आहे. बरोबर. बरोबर. आता दक्षिणेकडून जर समजा नवमांश कुंडलीतून वेध लावताना तो त्या ठिकाणी धनु राशीमध्ये, मिथुन राशीमध्ये आणि मीन राशीमध्ये असणाऱ्या ग्रहाला वेध लावेल. बरोबर आहे. आता त्या केतूला तिन्ही वेध परमिटेड आहेत. बरोबर आहे. मग आता आपल्याला शोधायचं आहे की तिथे मृगशीर्ष नक्षत्राचं चौथं चरण म्हणजे मिथुन राशीतलं दुसरं चरण वृश्चिक नवमांश. मृगशीर्ष नक्षत्राचा आरंभ हा सिंह नवमाशाने सुरू होतो आणि समाप्ती वृश्चिक नवमाशाला आहे. तसंच तुम्हाला जर पाहायचं असेल तर वेदकर्ता ग्रह हा चतुर्थ चरणात वेध लावणार असेल तर तो वेदकर्ता ग्रह हा पहिल्या चरणामध्ये असेल तरच तो चतुर्थ चरणाला वेध लावू शकेल, किंवा गोचरीचा जो तो त्या ठिकाणी चतुर्थ चरणात असेल तर तो प्रथम चरणाला वेध लावेल. आता मला सांगा मॅडम की केतू हा ग्रह कितव्या चरणामध्ये आहे. चतुर्थ चरणात आहे. मग ऐका, मग तो सगळ्या ठिकाणी प्रथम चरणालाच वेध लावेल. हो. आणि मूळचा चंद्र राहू प्रथम चरणातच आहेत. मग त्यावेळेला तो इफेक्टेड होईलच, नो डाऊट. आता हे ऑब्झर्वेशन तुमचं आहे तर त्याच्याबद्दल धन्यवाद, स्वागत आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होईल. दुसरी गोष्ट की केतू सारखा ग्रह रेग्युलर असल्यामुळे त्या ठिकाणी तो 60 दिवस किंवा 58 दिवस वेध लावणारच. आणि तो कोणाला वेध घेणार आहे हे प्रामुख्याने चंद्राला आणि राहूला. समजा राहूला पण मग त्या ठिकाणी एक तर राहू हा कोणत्या स्थानात असेल त्या स्थानाला त्रास होईल. चंद्र हा कोणत्या स्थानात असेल त्या स्थानाला त्रास होईल. चंद्र हा कुठल्या स्थानाचा अधिपती आहे तर तो भाग्यस्थानाचा पंचम स्थानाचा अधिपती आहे का. हो, पंचमेश आहे आणि राहू आणि चंद्र दशमात आहेत. दशमात आहेत. मग त्या ठिकाणी एक दशम स्थानाचं जे काही व्यावसायिक नुकसान होऊ शकतं. पंचम स्थानासंदर्भामध्ये जातकाला नुकसान सोसावं लागेल. पण हा वेध 58 ते 60 दिवसाचा निश्चित असणार म्हणजे असणार. म्हणजे इथे केतूला तिन्ही वेध लावण्याचे अधिकार आहेत. आणि त्यामध्ये जर मृगशीर्ष नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये ग्रह असल्या तिथे सुद्धा ते डॅमेज होईल. पण आता तिथे 2 नाहीये, फक्त एक आहे. तो याच्यात आहे. चंद्र राहूला फक्त वेध लागतोय आज. नक्की. पुढे पुढे गेल्यानंतर चंद्राला पण लावेल ना. हो, लावेल ना. मग आता चंद्राला वेध लावते वेळी राशांतर होणार आहे मॅडम. मीन राशीमधून तो दुसरीकडे जाणार, कुंभ राशीत जाणार ना. केतू कुठेशी आता कन्या राशीमध्ये आहे. मग तो सिंहेत येणार. मग सिंहेत मग तो धनु नवमाशामध्ये मागे जाणार. कन्या 4 उत्तरा फाल्गुनी 4 मध्ये, तो 3 मध्ये जाईल आता. आणि राहू कुठे येईल. राहू पण मागे म्हणजे मेषेला येईल का कुंभेला येईल. उत्तरा मध्ये आहे. कुंभेला येईल. हा, मग कुंभेला येताना आता ऐका, इन फ्युचर आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचं फलादेश द्यायचा असेल तर कुंभ राशीमध्ये आल्यानंतर एखादा ग्रह तुम्हाला दिसतोय का त्याच्या तावडीमध्ये मिळेल, त्याच्या क्लच मध्ये असेल इन फ्युचर. नाहीये. म्हणजे त्यावेळेला राहू आता केतू हाच आता त्रासदायक ठरणारा ग्रह आहे. बरोबर आहे नाही का. बरं, आता दुसरा भाग आणखी सांगतो तुम्हाला. कालांतराने केतू हा सिंह राशीत जाणार हे ठाम आहे. बरोबर आहे. तो धनु नवमाशामध्ये जाईल त्यावेळेला ठाम आहे. त्याच्या समोरचा नवमाश आहे तो मिथुन आहे, हे पण तेवढंच खरं आहे. आणि ते नक्षत्र अश्विनी नक्षत्र आहे, एवढं पण बरोबर आहे.
नाही का? हो सन्मुख वेद. हा हो हो सन्मुख वेद. हा मग आता मगा, पूर्वा आणि उत्तरा. बघा याच्यामध्ये उत्तराचं नक्षत्र आहे ते हो उत्तरा. मग हो त्याचा वेद जो आहे तो त्या ठिकाणी कुठे जातोय? तर तो मीन राशीला जातोय का? रेवतीच्या चतुर्थ चरणाला जाईल का? हो हो सर. हो म्हणजे प्रथम चरणात उत्तरा फाल्गुनीच्या आल्यानंतर तो रेवतीच्या चतुर्थ चरणाला जाईल. बरोबर. म्हणजे तिथे रेवतीचं चतुर्थ चरण हे मीन नवमांश आहे. हो बरोबर हो आहे. आता तुम्हाला हो आणखी टेक्निक सांगतो. इथे धनु नवमांश आहे, तो गुरुचा आहे. हो रेवतीचा मीन नवमांश पण गुरुचा आहे. हो म्हणजे त्या ठिकाणी जे समसप्तक वेद असेल तो गुरु ते गुरुचाच असेल. हो बरोबर आहे. आता आपण हो खाली जाऊया. आता खाली जाताना मूळ नक्षत्राला वेध लागणार आहे का? बघा धनु नवमाशाचा वेध जो आहे सिंह राशीतला तो त्या ठिकाणी धनुराशीला जातोय का? नाही नाही सर. नाही कसं नाही नाही, एक मिनिट. डावा वेध बघा गोचरीच्या केतूचा. आत्ता आत्ताच्या हा आता गोचरी म्हणजे तिथेच आहे ना. जेव्हा सिंह राशीमध्ये जातोय. जातोय ना, म्हणजे त्या आत्ताच्या ठिकाणी मग त्या ठिकाणी तो वेद जो आहे तो धनुराशीला लागेल का? उत्तराषाढा. हो हा उत्तराषाढा. उत्तराषाढा नाही, तो उत्तराषाढा याच्यामध्ये आहे ना मॅडम, धनुराशीमध्ये पश्चिम दिशेला. हो हो. बरोबर आहे. नाही का? आता बघा हो. उत्तराषाढाचा जो त्या ठिकाणी धनु नवमास असेल त्यालाच वेध लागेल का? हो त्यालाच लागेल. वरती धनु नवमास आहे त्याला वेध लागलं, तिथून तो प्रवास करणार आहे. हो म्हणजे उलटा. तो सुद्धा गुरुचा आहे, इथे खाली सुद्धा गुरुचा आहे, हो समोर सुद्धा गुरुचा आहे. बरोबर हो आहे. सर. आता हो. समोर पुढे जा तुम्ही पूर्वेला. पूर्वेला. पूर्वेला त्याचा वेध जो आहे तो त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आद्रा नक्षत्राला लागतो का? नाही पुनर्वसूला लागेल. पुनर्वसूच्या लागतो. पुनर्वसूला लागेल सर. मेषेला लागेल. हो मेषेला लागेल. मेषेला लागते. मेषेला हो लागेल. सर. मेषेला लागेल. म्हणजे त्या ठिकाणी जर ग्रह असेल हो तर वेध करत आणि वेध लावेल. हो ग्रह त्या ठिकाणी वेध लावेल, हो अदरवाईज लावणार नाही. हो. त्याच्यापासून कुठल्याही तऱ्हेची हानी पोहोचणार नाही. ग्रह ग्रहालाच वेध लावतो, हो. राशीला वेध लावत नाही. जर त्याच्या ताब्यामध्ये ग्रह आला तर तो ग्रहाला त्रास होऊ शकतो. आणि तो ग्रह विचारू बोला. तिथे समजा लग्न बिंदू असेल, ग्रह नाही पण लग्नाचा बिंदू असेल हो तर तर चालेल, तर तिथे लागेल वेध. नशिबाला पण लागेल, नशिबाला पण लागेल. तो बिंदू म्हणजे आपण लग्न बिंदू अधिक नशीब बिंदू असेल तरी सुद्धा लागणार. हा आपण केतूचा वेध घेतला ना सर? हो पण जर असेल तरच लागेल मॅडम. कळलं. तरच. बरं, आता दुसरा भाग तुम्हाला थोडासा राहून जाईल, जे शिकवणं राहिलेलं आहे. आता 64वा नवमांश आपल्याला शोधायचा असतो. कळलं? सर्वतोपद चक्रामध्ये 64वा नवमांश शोधते वेळी तिथून जो कोणी ग्रह म्हणजे तिथून प्रवास करत असेल त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच आंदोलन होईल. आता ते कसं शोधायचं हे तुम्हाला मी सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. कुठलंही लग्न असेल तर लग्न बिंदू पासून 64वा नवमांश मोजायचा. वाक्य लक्षात आलं? लग्न बिंदू पासून 64वा नवमांश मोजायचा. याचा अर्थ हे लग्न मीन आहे नक्की. होय. त्याचा नवमांश जो आहे तो कोण आहे? कन्या आहे. हो कन्या आहे. आहे ना. कन्या आहे. जर कन्या आहे, बघा मीनेला कर्क नवमांश आरंभी आहे, तिसऱ्या नवमांशामध्ये हे लग्न असण्याची शक्यता आहे.
धनुनवमास येणार 64. हा मग 64 आता धनुर्मास आहे. मग तो जो धनुनवमास येईल तर त्या ठिकाणी तिथे येणारी रास ही स्वाती नक्षत्राचं पहिलं चरण आहे का, पहिलं चरण आहे का बघा. मॅडम स्वाती हो नक्षत्राचं हो पहिलं, हो तिथं सर पहिलंच हो येणार. हो बरोबर आहे. स्वातीचं पहिलं हा चरण. बरं, आता लक्षात घ्या. आता तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झालं. आणखी करायचं असेल तर आपण त्याच्यावरती विचार करू, काय तुम्ही चिंता करू नका. जर समजा ह्या ठिकाणी कसं शोधायचं हे पहिला कळलं का, हा पहिला भाग आहे. हो सर. हा आता तो आपण निवड केली, तो धनुनवमास आहे आणि तो स्वाती नक्षत्राचं पहिलं चरण आहे, इथे कन्फर्म. बरोबर आहे. हो आता चंद्र हा प्रत्येक 27 दिवसानंतर 6 तासासाठी त्या नवमाशातून प्रवास करणार म्हणजे करणारच, आणि तो 64वा नवमास असेलच, त्यामध्ये वाद नाही. मीन नवमाशाला, मीन लग्नाला. त्यानंतर आपल्याला सूर्य ज्या वेळेला ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेला प्रवास करेल, पण व्यवस्थित आहे का, सूर्य ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेला प्रवास केल्यानंतर आफ्टर 7 days और 6.5 days, ज्याला आपण म्हणतो की 6 तास 3 तास 3 दिवस 8 तास 3 दिवस 8 तास, अशा तऱ्हेने बघितलं तर 6.5 दिवसानंतर पुन्हा तो धनुनवमाशामध्ये येईल. त्यावेळेला 3 दिवस 8 तास तिथे वास्तव्य करेल. तेवढाच त्याचा वेध जो प्रवास हा 64व्या नवमाशामध्ये चुकीचा असेल, तो फलादेश चांगला मिळणार नाही. मग अशा वेळेला फलादेश येतेवेळी मीन लग्नाला 29 ऑक्टोबरला येणार. मग त्या ठिकाणी मीन लग्नाला षष्टाधिपती रवी हा 64व्या नवमासातून प्रवास करणार आहे आणि तो नीचेचा असेल. त्यावेळेला त्या दरम्यान आता मॅडमनी जी तारीख तुम्हाला सांगितली त्या तारखेला 3 दिवस 8 तासासाठी जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन होणार. हे 64व्या नवमाशाचं फलित असं करायचं असतं. कळलं. 64व्या नवमाशामध्ये कुठलाही ग्रह प्रवास करत असेल त्यावेळेला तुम्हाला कुठलाही ग्रह असला, गुरु जरी असला तरी सुद्धा तो बेनिफिट देणार नाही, फायदा देणार नाही. वाक्य लक्षात आलं. शोधायचं कसं लक्षात आलं. बोला, शोधायचं कसं लक्षात आलं का. होय सर. हो सर, हो सर, नक्की. मग ते कुठलंही लग्न असेल तर लग्न बिंदू पासून 64वा नवमाशाचा शोधायचा. आता त्याला टेक्निक सांगतो मी तुम्हाला. आता उदाहरणार्थ आपण समजा त्या ठिकाणी जे लग्न आहे ते आपण वृश्चिक धरूया आणि वृश्चिक नवमाशाच्या मध्ये ज्येष्ठा नक्षत्राचं पहिलं चरण धरूया. ज्येष्ठा नक्षत्राचं पहिलं चरण त्याच्या अगोदर 5 नवमास जे आहेत ते वगळायचे असतात. बरोबर आहे. कारण ज्येष्ठा नक्षत्राचा आरंभ धनु नवमाशाने होतो. बरोबर आहे. आता हे 4 चरण राहतील, त्याच्यापासून 64वे मोजायचे. आता हे 4 चरण तसे आहेत. प्रत्येक राशीमध्ये 9 चरण आहेत आणि त्या 6 स्थानापर्यंत 9 + 54 होतील. बरोबर आहे. 54 आणि 10 64 होतील. बरोबर आहे. अगोदर 4 वरती गेले, 54 4 किती झाले, 58 झाले. 58 आणि 6 64. बरं, आता आपण लग्न कुठलं पकडलंय, वृश्चिक. बरोबर आहे. मिथुन राशीमध्ये हा नवमास वृश्चिक लग्नाला येईल. आता वृश्चिक राशीमध्ये 6वा नवमास कुठला हा बघायचा. सॉरी, मिथुन राशीमध्ये 6वा नवमास कुठला, तर मृगशीर्ष 2 आणि चौथा 4 नवमास जे आहेत ते आद्राचे. नाही, आद्राचा मीन चतुर्थ चरण येणार. येस, आद्राचं चतुर्थ चरण. टेक्निक कळलं तुम्हाला. टेक्निक फार महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी ज्योतिषमध्ये शिकते वेळी टेक्निकलच तुम्हाला फलादेश देता आला पाहिजे, हा नियम आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक फुटबॉल आहे, तो आकाश आहे
तो ऑर्बिट आहे, तो त्या ठिकाणी पूर्णपणे खगोल आहे, आणि खाली आपण भूतलावरती आहोत ते भूगोल आहे. कळलं? एकदम सोपं आणि चांगलं. हे जर लक्षात आलं नाही तर पुढचं कसं लक्षात येईल? चला. चौसष्टाव्या नवमासाचं फलित किंवा कसं शोधायचं हे तुम्हाला माहिती पडलं का? हो सर. आता जर समजा यदा कदाचित जातक आपल्याकडे आलाय आणि जातकाचा अष्टम स्थानातून 64वा नवमास हा अष्टमातच येणार, तर त्यावेळेला जर तो अष्टमातून जात असेल तर शनीसारखा ग्रह 110 दिवस ऍज पर सन पोझिशन, सूर्याच्या पोझिशनच्या अनुसार त्याची गती अवलंबून असेल. त्यावेळेला कदाचित दिवस कमी होतील आणि ते लवकर तो त्या ठिकाणी 64वा नवमास ओलांडेल. अगेन जर त्याच नक्षत्रामध्ये ग्रह वक्री झाला आणि तो परत येणार असेल जाऊन, तरी सुद्धा त्या 64व्या नवमासाचं फलित आपल्याला निश्चित करायचं आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आहे. सर जरा हे आता सांगितलेलं सांगा ना परत. बघा, परत असं आहे येणार आहे काय म्हणालात ते? आता असं आहे मॅडम की एखादा ग्रह जर समजा वक्री झाला हा 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 कळलं कळलं. आणि तो पुन्हा तिथे रिस्ट्रोकला येणार आहे, हा. तर जेव्हा तो रिस्ट्रोकला पुन्हा येईल त्यावेळेला त्याची रिकव्हरी तो करेल. मग तो कुठलाही ग्रह असला. आता गुरु आणि शनी हे दीर्घकाळ वक्री असणारे ग्रह आहेत आणि ते 64व्या नवमासातून वक्री झाल्यानंतर पुन्हा मार्गी होणार असतील, तिकडे जाऊन पुन्हा त्या नवमासामध्ये प्रवास करणार असतील, तरी सुद्धा अगोदरचं फलादेश, नंतर वक्रीचा फलादेश आणि नंतर पुन्हा मार्गीचा फलादेश, ह्या तिन्ही गोष्टीचा फलादेश आपल्या जीवनामध्ये भोगावा लागेल. तर अतिचारी आलं तर लवकर प्रसार होईल. हा, लवकर प्रसार होईल. बरोबर आहे. मग चांगलं आहे उलट. मग ते ठीक आहे ना, पण तरी सुद्धा अतिचारी नसताना मॅडम तिथे 4 ग्रह लागणार आहेत. बुध पण असेल, शुक्र पण असेल, रवी पण असेल आणि मूळचा ग्रह, दुसरा ग्रह पण असेल ना. आता उदाहरणार्थ आपण करूया की कुंभ राशीतून मीन राशीमध्ये जेव्हा शनी जाणार 29 मार्चला, त्यावेळेला 4 ग्रह असतील आणि ज्या माणसाचं मीन लग्न अष्टमात असेल, नवमास शिव लग्नाला, त्यावेळेला 64वा नवमास तिथे सापडणार की नाही? त्यावेळेला ते 4 ग्रह तिथे मिळतील की नाही? मग चंद्र 6 तासासाठी असेल, रवी 3 दिवस 8 तासासाठी असेल, शुक्र 4 दिवसासाठी असेल, बुध 4 दिवसासाठी असेल आणि शनी कदाचित अतिचारी असल्यामुळे त्या ठिकाणी अतिचारी असेल की नाही डाऊटफुल आहे. अतिचारीच आहे. नाही, पण तो पुढे गेल्यानंतर परत मागे येणार ना तिथे मॅडम. पुढे जसा जसा रवी जाईल तशी तशी शनीची गती कमी कमी होत जाईल ना, नंतर कमी होईल. म्हणजे जर तिथे ते स्थानापन्न होणार. आता मीन रास चालण्यासाठी एक पॉकेट आहे मीन राशीचं, त्या ह्याच्यामध्ये त्याला रिकव्हर करण्यासाठी किती दिवस लागतील? 365 अधिक 365 540 दिवस. एक मिनिट थांबा. 2.5 वर्ष वास्तव्य करणार आहे की नाही? मग 2.5 वर्षामध्ये जर समजा मीनेला मीन नवमास असेल तर कालांतराने म्हणजे अष्टमातून शनी जाणारच आहे ना. जाणार ना, बरोबर. मग एवढा दूरचा विचार करूनच आपल्याला फलित सांगता आलं पाहिजे ना. बघा बघा जरा बघा, काहीतरी सुचवा, व्यवस्थित लक्षात घ्या, काही घाई करू नका. उदाहरणार्थ रवी 2 वेळा भेटणार आहे शनीला, एवढं नक्की. बरोबर आहे. बुध चंद्र नेहमी भेटणार आहे, पण 365 अधिक 365 अधिक 180 किती झाले बघा? 2.5 वर्ष झाले. 810 दिवस.
हा. मग त्या ठिकाणी 365 शिंदे मॅडम 810 दिवस समजा तिथे वास्तविक केलं, पण आपल्याला एक नवमा शोधायचा आहे. तर त्यावेळेला ग्रहाची स्थिती 810 कशी असेल, दिवसांमध्ये. हो बरोबर. मग त्यावेळेला ग्रहाची स्थिती कशी असेल त्याच्यावरती फलादेश द्यायचा आपल्याला. म्हणजे हो सर. 64वा नवमा शोधते वेळी त्याचा फलादेश देते वेळी तुम्हाला हे गणित पक्क लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आहे. हो सर. आणि बेंद्रे ग्रहाची साहेब पोझिशन पण बघावी लागेल ना सर. नक्की नक्की, वक्री, येस येस येस. मार्गी आणि आणि अतिचारी सगळे. आणि त्या एका वर्षाच्या नंतर दुसऱ्या वर्षामध्ये पुन्हा सगळे 4 ग्रह जाणार आहेत. चंद्र, बुध, रवी, शुक्र. हो हो पुन्हा ते ते 64 हो पुन्हा पार करणारच आहेत. आहे. हो म्हणजे तितक्या वेळा त्या ह्याला इफेक्टेड होईल. तो फलादेश मिळत जाणार आहे. ओके सर. बरं, बेंद्रे साहेब कळलं का तुम्हाला? सर एक प्रश्न विचारू? सर मला पण विचारायचं आहे. बोला बोला. सर कळलंय, म्हणजे याचा अर्थ पूर्ण 810 दिवस नाही फळ मिळणार, ते इतकं लक्षात ठेवायला लागणार आहे की त्या नक्षत्रात आणि त्याच वेळी म्हणजे रविचंद्र बुध आणि शुक्र यांचं कन्सिडरेशन आणि हे म्हणजे मला काय वाटायचं इतके दिवस की 2.5 वर्ष शनी आहे म्हणजे 2.5 वर्ष तो सतत त्रास देणार असं नाहीये. एवढेच त्या म्हणजे तेवढ्या नवमांशातच तो त्रास देईल. कळलं. पण अजून रवंथ करायला पाहिजे या विचारावरती. आणि हे आवश्यक आहे. हो. आणि सर 64वा तुम्ही आपल्याला सांगितलं तो बिंदू आहे, तो प्रत्येकाच्या राशीत म्हणजे 12व्या घरात येणारच आहे. 8व्या स्थानामध्ये 12व्या नाही 8व्या. आणि कुठलाही चांगला ग्रह असला तरी तो त्याची वाईटच फळं देणार आहे. हो येस. तिथे अपेक्षित पक्क लक्षात चांगली ठेवलं फळं चांगली फळं अपेक्षित कधीही मिळणार नाही. आणि मग त्यात जर वाईट ग्रह असलं तर अजून वाईटात वाईट होईल. म्हणजे येस येस, ते फार प्रॉब्लेमॅटिक असतं. आता देशमुख मॅडम, तुम्ही अगोदर सर्वतोभद्र चक्र शिकलेला आहात, तर तुम्हाला हे असं त्या ठिकाणी वर्तन हे दाखवलं होतं का वर्णन करून? नाही, हे आम्हाला अजिबात सांगितलं नाही. मी हे 64वा बिंदू आज पहिल्यांदा ऐकतोय. पहिल्यांदा कन्फेस. नाही सर, असं नाही सांगितलेलं. म्हणजे आणि पैसे फुकट किती गेले. त्याचं महत्व आहे ते आता कळलं. हा 64वा बिंदू आजच कळला. आणि पैसे फुकट गेले. सर आजच समजलं मला पण 64वा बिंदू. पैसे फुकट गेले की नाही ते सांगा. पिक्चर बोगस होतं. हो हो. सर लग्नबिंदू आणि नशीब बिंदू दोन्ही, नशीब बिंदू वेगळा आहे ना लग्नबिंदू पेक्षा? नाही, लग्नबिंदू आणि नशीब बिंदू तो वेगळा येईल. तो स्पष्ट लग्न अधिक स्पष्ट चंद्र वजा स्पष्ट रवी. पण मग नशीब बिंदूला पासून सुद्धा 64वा परत नाही होणार. हा फक्त लग्न बिंदूला होईल. फक्त लग्न. ओके. म्हणजे याचा अर्थ सर्वतोभद्र चक्र शिकवणारा 64वा नवमा विसरलेला आहे. अगदी 100%. अक्षरशः मला म्हणजे मी थक्क झालोय ऐकून आता. तर अष्टमाशी रिलेटेड वाईट फळ देईल का ग्रहाच्या हिशोबाने? येस येस, कुठेही अष्टमातून जाताना त्याचं फलित हे तुम्हाला चांगलं सापडणार नाही. अपेक्षित नाही. 64वा बिंदू जर का अभयांश असेल तरी सुद्धा कुठलाही असेल तरी सुद्धा, अगदी भोग्यांश असेल तरी सुद्धा, ज्याला आपण म्हणतो सेनांश असेल तरी सुद्धा नॉट परमिटेड. अच्छा. पण म्हणजे सेनांश असेल आणि अभयांश असेल तर त्या दृष्टीने फळ कमी ह्याचं होईल असं नाही. होणारच. नथिंग डुईंग. अच्छा. नथिंग. सर मला विचारायचं आहे. बोला. बघा आता आपण 64वा नवमांश काढला. समजा लग्नबिंदूचं हे पहिलं हे म्हणजे लग्नबिंदू सुरुवात झाली उत्तराषाढा 4ला. म्हणजे तिथे हे मी एक उदाहरण देते सर, मी ह्याच्यापेक्षा वेगळं चालेल ना? चालेल. हा, तर उत्तराषाढा 4चा हे जर गुरुच नवमांश आहे, गुरुचा शुभांश आहे, तर त्याचा आपण आता शिकलो त्याप्रमाणे
64वा नवमांश हा कर्केमध्ये शेवटचा येणार. हो, कारण बरोबर. कर्कराज अष्टमात येते. हो, कर्कराज अष्टमात येते म्हणजे तिथे मीन कर्केचा नवमांश शेवटचा येणार. पण मग मीन तो नवमांश कर्केचा शेवटचा येणार तो पण मीन नवमांश हो, आणि आणि तो आश्लेषा नक्षत्राचं चतुर्थ जेवण हो, पण मग तो क्रोधांशामध्ये येतो ना सर. काही समजा असेल तो, काही हा असेल तो, हा त्याचा पण मग संबंध नाही. नाही. ओके ओके. पण त्याचा संबंध समजा आता नाहीये. 64वा म्हणजे 64वा. मग तो 64वा. भोग्यांशाला, भाग्यांशाला, हा विचक्षणांशाला काही उपयोग नाही. इट अच्छा. इज कॉल्ड ऑल डेड. हा पण मग आता त्या ठिकाणी जर चंद्राचं भ्रमण चालू असेल 64व्या नवमांशातून ते फॉर 6 आवर्स. 6 आवर्स. 6 इट फॉर अवर्स. 6 आवर्स. हा आता मग राहू तेव्हा तो 60 दिवस मानसिक थांबला तर काय त्रास होईल? हा, समटाईम हा समटाईम हा रवी 3 दिवस 8 तास देईल. म्हणून ही स्थिती जी आहे, ग्रहाची स्थिती, हा थांब ना ते ही ठीक आहे. पूर्णपणे लक्षात येणं गरजेचं आहे. 810 दिवस वाले बोला. हो सर, बरोबर आहे. चंद्र 6 तास हे होईल त्रासदायक. रवी 3 तास 8 दिवस, शुक्र 4 दिवस, बुध 4 दिवस, राहू केतू 60-60 दिवस. आणि प्रत्येक ग्रह ज्याच्या ज्याच्या म्हणजे गतीप्रमाणे. म्हणजे समजलं सर? तिथे 64वा नवमांश राहू आणि केतू ह्याच्यामध्ये बदल होणार नाही. नाही नाही होणार. हो सर, ते जास्तच त्रासदायक जातील ते दिवस तेवढे. म्हणजे हो कधी सर. कधी जातकाच्या जीवनामध्ये लग्न बिंदू पासून, लग्न नवमाशापासून तो अष्टमातच येतो. हो कळलं? सर. हो बरोबर. हो गणित हो. तुम्हाला सिंपलली सांगितलेलं आहे. जे काही वजाबाकी करायचे, जसं मी मगाशी वृश्चिक लग्नाचं विश्लेषण केलं, मग कुठल्याही लग्नाचं विश्लेषण वृषभेचं करायचं असेल तरी सुद्धा. कळलं? हो सर, छान समजलं ते. उलट पटकन समजलं तुम्ही ते. छान सांगितलं. 9-9 हे नवमांश मोजत जात म्हणजे बरोबर 64वा अगदी अॅक्युरेट येतं. 954 वरती राहिले 4, 58 खाली राहिले हो. किती? बस. हा बरोबर सर, एकदम साधं छान. ते एकदम मस्त. आता लक्षातच एकदम राहिलंय. मस्त. थँक्यू सर, खूप छान. बोला, म्हणजे 2 हात वरती आहे. फलादेशाच्या दृष्टीने सर हा सर तिथे 64वा केतू असेल तर सप्तमा तरी सुद्धा म्हणजे 64 नवमांश मध्ये तरी सुद्धा तरी सुद्धा त्रास होईल काय? हो, केतू हो काय का? कुठलाही ग्रह असला तरी. हो का? अच्छा अच्छा हा. अच्छा. तर म्हणजे मूळ कुठला पत्रिकेत म्हणजे असलेला ग्रह सुद्धा मग तो गुरु पण त्रास देईल. गुरुसारखा ग्रह पण त्रास देतो. सर मूळ सगळे ग्रह पत्रिकेतला त्रास, मूळ गोचर हो आणि म्हणाले मूल मॅडम. पत्रिकेत असेल तरी सुद्धा, तरी सुद्धा मूळ पत्रिका आणि गोचर असेल तरी सुद्धा. मूळ पत्रिका तर सदा बनवते. आहे ना. कठीण आहे. कठीणच आहे. अहो सर आणि माणसाच, हा मूळ बोला. पत्रिकेत ग्रह नसेल तर मग तरी सुद्धा त्रासच होणार. कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. अच्छा. बाण कोण मारणार आहे? रामबाण आहे का लक्ष्मण बाण आहे? हा हा. रावण बाण राहील नाही तर तो. हा, तर म्हणजे 64 म्हणजे रावण 64वा बाणच बिंदू राहील ना. मार्क करूनच ठेवायला पाहिजे म्हणजे. येस, करेक्ट करेक्ट हा? म्हणजे साहेब. बरोबर आहे ना? येस, यू आर राईट. येस एक येस. तांबडा तिथे स्टिकर लावून ठेवायला पाहिजे हा की तिथे म्हणजे बघायचं. मार्कर मार्कर. मार्कर. म्हणजे हे आतापर्यंत कोणीच सांगितलं नव्हतं. नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही 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 आणि दोन्हीकडनं म्हणजे गोचर आणि मूळ. त्यात तुम्ही सांगितलं तसं मूळचं असेल तर मग परमनंटच त्याला त्रास. प्रत्येकाचा विषय असतो, त्याला ते हो. आठवलं पाहिजे. बरोबर कळलं आहे. का? फारच ते म्हणजे मला अपील झालंय. नाही नाही, आता काय मी काय तशी टीका करत नाही, पण मी नाही टीका तुम्हाला नाही, पण हा आस्पेक्टच सांगितला नव्हता आम्हाला. हा नाही, थँक्यू आणि सर. दुसरं काय होईल सर याच्यामध्ये दोन्ही याचं जर आपण करून ठेवलं ना म्हणजे गोचरीचं आणि मूळचं, तर आपल्याला तो 64वा नवमांश पटकन लक्षात येईल आहे. हो. त्याच्यामुळे तिथला जाणारा ग्रह किंवा वेदकर्ता ग्रह हे लवकर त्याचं फलित सांगता येईल. आता जर समजा यदा कदाचित मॅडम मूळ पत्रिकेमध्ये 64 नवमाशात ग्रह असेल, तर जातकाच्या जीवनामध्ये पर्टिक्युलर त्या ग्रहाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्यापासून जातकाला निश्चितच हानी होणार म्हणजे होणार, ग्रह असेल तर.
नसेल तर नाही. इट इज नसेल तर नाही. कनेक्टेड विथ द 64 नवमांश. 64D9. बरोबर आहे सर. आलं लक्षात. हे तर हे कॅल्क्युलेशन आपण आहे. राहू केतू पर्यंत पकडले एवढं हर्षल हो, गोचर सगळं तर सगळं ते सगळं तर खूप बराच वर्ष असतात. मग आता काय करणार? मग इतके दिवस बनवते. नाही नाही नाही, मूळ जन्माला आल्यानंतर जन्माच्या वेळेला जर ते 64व्या नवमासातून भ्रमण करीत असतील आणि तर ज्याच्या कायमच. घरचा जन्म झाला तर ते कायम स्वरूपी. हा, पण गोचरीने आले तरी सुद्धा बरेच महिने असतात, ते बरेच वर्ष. 8 दिवस साहेब. नाही, इतर ग्रह म्हणजे हर्षल, नेपच्यून, प्लुटो त्याचा पण विचार हर्षल नाही झालं. त्याचा हर्षल विचार नाही नेपच्यूनचा करायचा. संबंध आहे. अच्छा. इट इज व्हेरी अवे प्लॅनेट. फार दूरचे प्लॅनेट आहेत. ओके. तर एक फार प्रश्न अवे. विचारू. हा, बोला. चंद्राचा 64वा नवमांश बी विचारात घ्यायचा का? हो, घ्यायचा. जो मूळचा चंद्र असेल त्याचा पण 64वा नवमास विचार करायचा. आणि मूळ चंद्राच्या नवमासातून 64व्या नवमासात जर ग्रह जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तशाच परिस्थितीमध्ये फलादेश सांगता आला पाहिजे. ओके ओके ओके. तर मग प्रत्येक ग्रहाचं घ्यायचं असं 64वा नाही नवमांश? नाही, फक्त चंद्र आणि लग्न. चंद्र आणि लग्न घ्यायचं. हे ओके. 64चं काय लॉजिक आहे का त्याला? काय रूल आता आहे? ती परंपरा आहे. अच्छा. अच्छा. आता काय माहितीये का, असं आहे की बृहत जातक कोणी लिहिलं त्याच्यावरती वाद आहे. ओके. उपनिषद कोणी लिहिली, कळलं का? बरोबर. कारण काय जोगळेकर साहेब, की ह्या याच्यामध्ये हे विश्व जे आहे ना, ह्या विश्वाला ओळखण्यासाठी, विश्व म्हणजे भूगोल, बरोबर, ते तिकडचं आपल्या ते एक्स्ट्रीम आहे, दॅट वी कॅनॉट. पण निदान आपण शेती लावतो जमिनीवरती, तिथं तरी आपल्याला कळलं पाहिजे भाग. बरोबर. तर त्यावेळेला जसं की 15-15 लाख वर्षापूर्वी ज्या काही घडामोडी पृथ्वीवरती झालेल्या आहेत, तर विचार करा, एक बे ऑफ बेंगाल तयार होऊन तिथून ऑस्ट्रेलिया देश तयार होतो. बे ऑफ बेंगाल पासून तुकडा निघून तो ऑस्ट्रेलियामध्ये जातो आणि त्याचं नाव ऑस्ट्रेलिया होतं 15 लाख वर्षापूर्वी. भूमध्य सागर हा सुद्धा नंतर तयार झाला रशिया आणि युक्रेन मधून. मग त्या ठिकाणी जगात आणखी काय काय होईल. बरोबर. म्हणजे शास्त्रामध्ये असं भरपूर काही सांगितलेलं आहे. अगस्ती ऋषींनी जेव्हा समुद्र प्यायला सुरुवात केली त्याला पृथ्वीवरती पाणी राहणार नाही, पाऊस पडणार नाही, चिंता व्हायला लागल्या. त्या ऋषींमध्ये किती शक्ती होती त्याचा अंदाज नाही आपल्याकडे. बरोबर. मग अगस्ती तारा ज्या वेळेला दिसतो त्यावेळेला मृगशीर्ष नक्षत्र आकाशामधून पुढे जातो दक्षिणेला, त्याच्या वेळेला तुम्हाला आग्नेय दिशेला अगस्तीचा तारा दिसेल आणि त्याच वेळेला आपल्या समुद्रामध्ये ओहोटी असेल. अच्छा. हा, येस, हे सगळं ताऱ्यांचं शास्त्र आपल्याला शिकणं गरजेचं आहे. बरोबर. नाही तर आपण काय करतो, ह्याचा स्वामी तिकडे, त्याचा स्वामी तिकडे, त्याचा स्वामी तिकडे, ह्याच्या पलीकडे ज्योतिष नाही. म्हणून ह्याचं म्हटलं काय एखाद्या काय लॉजिक असेल 64चं तर म्हणजे ते लक्षात नाही, राहील. आता ते जे आहे ते मी सांगितलं तुम्हाला. बरोबर. तर त्यांनी विचारलं चंद्रापासून का, तो हो आहे ते आहे. उगाच काहीतरी मी गप्पा मारणार नाही. बरोबर. कारण का ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या तुम्हाला परिपूर्ण कळणं गरजेचं आहे. कळलं का? थँक्यू. फार महत्वाचं आहे. म्हणजे काय आहे की आता आपण शिकतो, आनंद आहे हा, इट्स अ हॅपीनेस. व्हॉट इज ऍक्च्युअली जॉय? इट्स अ जॉय. गंमत नाहीये, आनंद आहे. सर, म्हणजे आपण 64वा नवमांश चंद्राचा आणि लग्नाचा हे पहिल्यांदा मार्क करायचे मग बाकीच्या ग्रहांकडे बघायचं, असंच अर्थ होईल ना? म्हणजे गोचरीचाही आणि ह्याचाही. तुम्ही सिंपल तुमच्या मूळच्या पत्रिकेमध्ये जर समजा तुमच्याकडे सर्वतोभद्र चक्राची पत्रिका नसेल तरी सुद्धा तुम्ही आपली जी पत्रिका साधी असते त्याच्यावरती पण 64व्या नवमासाचं
हे करू शकता, निवड करू शकता. मॅचिंग करू शकतो. हा, ओके सर, थँक्यू. धन्यवाद. हे कितीतरी गोष्टी शास्त्रामध्ये मॅडम सांगितलेल्या आहेत, आपण अजूनही अज्ञान आहोत. मी छोटासा प्रयत्न करतोय, अगदी 1%. तर आम्हाला 64वा नवमोश अशा पद्धतीने पाहायचा आणि असं मार्क करायचं हेच माहित नव्हतं ना. आज पहिल्यांदा ऐकलं. ठीक आहे, हरकत नाही. इट्स हा, ओके. म्हणजे एक विजन मिळाली ना सर ती, त्याच्यामुळे हरकत नाही. ठळकपणे आपण मग हे करू शकतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. नमस्कार सर. नमस्ते. आता चंद्र आणि सूर्य सर नेहमीच आपले त्यांच्या त्यांच्या गतीने चालतात आणि राहू आणि केतू कायमच वक्री असतात. मग ह्या चारही ग्रहांना तिन्ही वेध घेण्याचा कायम अधिकार आहे असंच ना. आणि बाकीचे जसे त्यांची चाल असेल त्याप्रमाणे बाकी ग्रहांचे वेध. सूर्याच्या गतीवरती ते चालेल. आणि काय माहितीये का, राहू केतू हे जे आहेत ना, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य कक्षा ह्याच्यातून निर्माण झालेलं प्लॅनेट आहे आणि तो छायाग्रह आहे. हो, असं आहे. आणि तो सिद्ध झालाय असं पण नाही मॅडम, ऐका, की ते सिद्ध झालेलं आहे. अच्छा. म्हणजे हवेत नाहीये. राहू केतू ज्या वेळेला तिथे सिद्ध कधी झाले, ज्यावेळेला सूर्य लुप्त झाला त्यावेळेला लोकांना कळलं की नाही, काहीतरी असं आहे आपल्या ब्रह्मांडामध्ये की जे सूर्याला लुप्त करू शकतं पर मिनिट और आवर, असं समजा. म्हणजे ज्यावेळी ग्रहण लागतात असेल तोच तो पिरियड असेल, त्यावेळी सूर्य आपल्याला सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. आता बघा ना, जेव्हा इथून मिनेला जेव्हा ग्रह जाईल, राहू सारखा ग्रह आणि केतू सारखा ग्रह, त्यावेळेला त्या ठिकाणी आग्नेयेला तुम्हाला शिवराशीमध्ये ग्रहण दिसणार. हो, ज्या राशीमध्ये राहू केतू असणार त्या राशीमध्ये ग्रहण होतात त्या वर्षी. हो सर. आता वर्षाला 4 ग्रहण होतात. हो, पौर्णिमेची आणि अमावस्येची. हो, बरोबर आहे सर. मग आता सिंह राशीमध्ये ग्रहण होईल आणि मीन राशीमध्ये ग्रहण होईल. हो, पौर्णिमेचं पण होईल आणि अमावस्येचं पण होईल. अमावस्येचं पण होईल आणि हो, बरोबर आहे सर. आणि एक ऑगस्ट महिन्यामध्ये होईल आणि एक मार्च महिन्यामध्ये होईल. आता हे मूळ ज्योतिषाचं गणित शिकवलं पाहिजे. हो सर, बरोबर आहे. हो सर, पण आता तुम्ही सर सांगताय तर आम्हाला ते आकलन होत चाललंय सर. म्हणजे थोड्या का प्रमाणात होईना, अंशात्मक का होईना, पण ते आकलन होत चाललंय. म्हणतात ना, हेही नसे थोडके आमच्यासाठी. हा सर, खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणजे पत्रिका वाचते वेळी तुम्हाला हा बेटा गीता सावंत. नमस्कार सर. एकच प्रश्न सर, ग्रह वक्रीपासून मार्गी होईपर्यंत, वक्री नंतर मार्गी होणार, अतिचारी होईपर्यंतचा जो जेवढा काळ आहे त्याच्यामध्ये तो 3 वेध घेणार, राईट? अतिचारी जसा झाला मग तो डावा, राईट? हॅलो सर, माझा आवाज येतोय ना? हा, येतोय 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 येतोय. हा, बोला. आवाज येत नाही मला. म्यूट झालं सावंत मॅडम, बोला. हॅलो, आवाज येतोय माझा? येतोय. सर, मी असं म्हणते, ग्रह वक्रीपासून मार्गी झाला, अतिचारी झाला, अतिचारी मार्गी होऊन अतिचारी होईपर्यंत एवढा जो टाइम काळ आहे त्याच्यामध्ये तो 3ही वेध घेणार, राईट? मंदगती ग्रह. हो. अतिचारी झाला तेव्हा फक्त डावा घेणार, मग सन्मुख नाही ना घेणार ना सर? मग त्या ठिकाणी ग्रहाची पोझिशन काय लिहिले त्याच्यामध्ये? अतिचारी, शीघ्र गतीचे अतिचारी भ्रमण करीत असताना त्या ग्रहाला फक्त डाव्या बाजूचा वेध घेण्याचा अधिकार असतो. शीघ्र म्हणजे फास्ट का कमी? फास्ट. हे नक्की. मग म्हणजे फास्ट मंद गतीचं लक्षात घे. चेंज द मेथड. सर मी नोट्स वाचून विचारते प्रश्न. अरे बेटा, ते मला इकडे गफलत होते ना, म्हणून. मंद गतीचा आहे तो, बाय मिस्टेक झालाय. शीघ्र मंद गतीचा. शीघ्र गतीचा पुन्हा एकदा क्लिअर क्वेश्चन माझ्या शब्दात विचारते. ग्रह समगतीने असेल, नॉर्मल गतीने जाते तर तो फक्त सन्मुख वेध घेणार,
राईट लेफ्ट घेणार नाही. वक्री असेल तर तो फक्त लेफ्ट वेध घेणार. डावा बरोबर आहे? डावा किंवा वक्री जेव्हा तो असतो. रेग्युलर असेल हा. जेव्हा तो रेग्युलर असेल त्यावेळेला तिन्ही वेद घे. रेग्युलर असेल तेव्हा तो तिन्ही वेळ. सर जेव्हा अतिचारी असेल तेव्हा वन साइडेडच असेल ना तेव्हा सन्मुखच आहे ना बाबा. सर? इथेच प्रॉब्लेम होतोय अतिचार सर. हा ते हेच त्या समजत नाहीये लिहिण्यामध्ये मला थोडीशी सर. मिस्टेक झाली. त्या लिहिण्यामध्ये मिस्टेक झाली पण सन्मुख होईल. ते जे लिहिलेलं आहे ना त्याच्यामध्ये लिहिताना मिस्टेक झाली. तुझ्याकडे जो चार्ट आहे ना पण तो સન્મુખ વેદ. સર હું ગુજરાતીમાં કહું તમને. સમગતિનો વેદ સન્મુખ દિશામાં વેદ કરે છે. વક્ર ગતિનો ગ્રહ જમણી બાજુ વેદ કરે છે. नाही सर, तुमचं घेऊन मी एक गुजराती पंचांगमध्ये पण लिहिलेलं ना त्याच्याबरोबर जस्ट तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन होते ना म्हणून विचारते सर. इथे काय लिहिलंय? समगतीનો ગ્રહ સન્મુખ દિશામાં વેદ કરે છે. વક્ર ગતિનો ગ્રહ જમણી બાજુ વેદ કરે છે અને માર્ગી ગ્રહ ડાબી બાજુ વેદ કરે છે. મારો પ્રશ્ન આ છે સર, જ્યારે વક્રીથી માર્ગી થાય અને એના પછી અતિચારી થાય, રાઈટ? અતિચારી પછી એટલે આપણે કહીએ ને કે સમગતિમાં આવે, રાઈટ? તો જેટલું પીરિયડ અતિચારીમાં હોય આટલા જ પીરિયડ સમયે આ ડાબી બાજુનો વેદ લેશે ને? ते देसाईंचं पुस्तक आहे का? नाही सर, हा आपलं समाचार मुंबई समाचार. मुंबई समाचार. आता ऐक 2 मिनिटं. હા હા સર, एखादा તમારે पहिला ગુજરાતીમાં બોલવું હોય તો ગુજરાતીમાં બોલો. મારું કન્ફ્યુઝન एकदम क्लिअर થઈ જશે સર. एक मिनिट गडबड थांब. थत एक मिनिट थांब. भाग असा हा आहे, सर. पहिली गोष्ट म्हणजे पहिला ग्रह वक्री होईल का अतिचारी होईल? वक्रीपासून मार्गी होणार ना सर. मी नाही, नाही, वक्रीपासून मार्गी होणार विचार. एक मिनिट थांब बाबा. आता शनी महाराज जे आहेत तर ते बरोबर. पहिल्यांदा काय होतील? तर राष्ट्रांतर होईल, कधी होईल? पण ते अस्त होतील. बरोबर, 29 मार्च नंतर. बरोबर आहे. हा, म्हणजे त्या ठिकाणी मग ते अतिचारी होतील. बरोबर आहे. हा मग अतिचारी म्हणजे एक राष्ट्रांतर योग असेल तर बरोबर. त्यावेळेला ग्रह हा अतिचारी असतो. आता त्याचं हा बरोबर. वर्णन काय केलेलं आहे अतिचारी? पहिलं वर्णन अतिचारी. हा अतिचारीचं ना सर तुम्ही वर्णन लिहिलेलं आहे की फक्त डाव्या बाजूचा वेध घेतो. बरोबर. पुढे आणि पंचांग मध्ये ना एक समगती लिहिली आहे, एक वक्रगती लिहिली आहे आणि एक मार्गी गती लिहिलेली आहे. तर समगती इथे ना म्हणजे माझी सूर्यासोबत गती असताना. सूर्यासोबत अच्छा असताना ओके समगती. ओके 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 सूर्यासोबत. सूर्याच्या सोबत असताना समगती. ओके ओके. ठीक आहे, मार्गी चला. गती. ओके ठीक आहे ठीक हा, आहे ठीक आहे. थँक्यू. बरं. आणखी काही कोणाला काही प्रश्न असतील का? बराच वेळ झाला. आता अभिप्राय द्यायचा आहे. चव्हाण मॅडम. बरं, इत्यादी का कोणाला काही प्रश्न आहेत का? वेदाबद्दल, 64 नवमाशाबद्दल, आणखी काही तज्ञ मंडळी बोला, विचारा. सर सॉरी सर, रवी सोबत असताना तुम्ही कुठली गती म्हणाला? सन्मुख. हो, असतो ना मॅडम. समगती त्याला आपण म्हणतो. एक समगती. राष्ट्रांतर योग असेल तर समगती. ओके रवीच्या पुढे किंवा रवीच्या मागे एक राष्ट्रांतर योग होतो त्यावेळेला समगती हात म्हटलेला आहे. ओके ओके. त्यामध्ये हे बघा समगतीचा. हो. बर. आता आहेत का हळदणकर मॅडम? हो सर आहे. बोला. चव्हाण मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, छान झालं सर क्लास. सगळ्या बाजूने अँगलने सगळं सांगितलं, शिकवलं. 64वा नवमा शिकवला आणि बरंच काही वेद वगैरे सगळे प्रत्येकाचे काढायचा प्रत्येक ग्रहाचे. काढायचा कसा? काढायचा काय? कसा? काढायचा कसा? हा हा 64वा नवमांश काढायचा कसा ते छान शिकवलं. थँक्यू सर. खूप छान झाला सर क्लास. धन्यवाद. थँक्यू. अशीच कृपा असू द्या. तुमची कृपा असू द्या आमच्यावर. बोला बोला हळदणकर मॅडम बोला. हो, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार करते. गीता मॅडमना नमस्कार, कुमल मॅडमना नमस्कार, सगळ्या विद्यार्थ्यांना. ऍक्च्युली आजचं सर्वोत्तम भद्रवर्ष जवळजवळ 8वं लेक्चर होतं आणि वेद हा या तासिकेवर आजच्या लेक्चरमध्ये
अगदी घुसळून लोणी काढलेलं आहे. कारण आधी पण आपण वेदांवर चर्चा केली, पण आता विद्यार्थी सगळे सजग झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न चारही बाजूने येत आहेत. 10वं पान समोर ठेवल्यानंतर आणि नव्याने दिलेली कुंडली, आज तुम्ही नवीन कुंडली घेतली होती त्यामुळे त्याचा आधीचा अभ्यास नव्हता, पण खूपच वेगळ्या नेहमीच्याच पद्धतीने पण जलद गतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्यावर चर्चा झाली. सगळ्यात महत्वाचा 64वा नवमांश आणि त्याचा घेतला जाणारा वेध हा सगळेजण ऐकून होते, पण तो नेमका डिसाईड कुठे करायचा, कोणत्या पॉइंटवर तो येतो, त्याची खूप चांगलं एक सूचक म्हणण्यापेक्षा धडक असा त्याचं हे शिकवलं तुम्ही, की लग्नामध्ये किंवा चंद्र जिथे बसलेला आहे तिथे तो पॉइंट कोणत्या चरणावर आलेला आहे, चंद्र कोणत्या अंशावर बसलेला आहे, कोणत्या नवमांशात बसलेला आहे, तिथून पुढचे 6 घरं पूर्ण घ्यायची, म्हणजे 6 नवी 54 झाली. आणि जिथे लग्न बिंदू आहे त्या बिंदूवरचे नवमांश आणि उरलेल्या 8व्या घरातले नवमांश हे दोन्हीकडचे धरले की 64वा नवमांश आपल्याला मिळतो. एकदा का तुम्ही 64वा नवमांश निश्चित केलात की त्या नवमांशामधून कोणता ग्रह जात आहे, त्याचा तिथला हॉल्ट घेण्याचा कालावधी हा विचारात घेतला की त्या ग्रहाच्या वृत्तीप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळणार हे निश्चित. तर ह्याच्याप्रमाणे आपल्याला खूपच चांगली दिशा आणि खूप मोठं मार्गदर्शन असं ह्या 64वा नवमांशामधून तर मिळालंच, पण इतरही वेदांचं शास्त्र आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे. तेव्हा सर मी आज एवढंच बोलणार आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण सगळे बारके छोटे छोटे मुद्दे आहेत की जे सगळ्यांना कळलेले आहेत. त्यामुळे आणि अतिचारी ग्रहाचा आता गीता मॅडमने विचारलेला, गीता सावंत यांनी विचारलेला आहे, तो पण तुम्ही चांगल्या पद्धतीने क्लिअर केलाय की अतिचारी ग्रहाला उजवा वेध घेण्याचा अधिकार नाही, पण तो सन्मुख वेध मात्र घेणारच घेणार. ह्या गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. समगती, वक्री गती, अतिचारी, वक्री झाल्यानंतर तो मार्गी होणार आणि मार्गी झाल्यानंतर अतिचारी होणार, हे सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवलं तर आपल्याला पुढच्या ग्रहांचं गणित मांडणं सोपं जाईल. तेव्हा या सगळ्या मार्गदर्शनाबाबत मी विद्यार्थ्यांकडून आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम. बघा असं आहे, तुम्ही जो उल्लेख केला तर पहिल्यांदा आपल्याकडे आता प्रेझेंट पोझिशन जी आहे ना तर ती तपासा. म्हणजे मी तुमचा 2 मिनिटं वेळ घेतो, तुम्हाला जायचंय, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आतापर्यंत शनी महाराज वक्री होते ह्या सगळ्या गोष्टी होत्या, बरोबर आहे की नाही? आता ते वक्री असते वेळी त्यावेळेला महिना कुठला होता हे तुम्ही लक्षात घ्या. आणि शनी महाराज जे आहेत ते कुंभ राशीमध्ये होते आणि ते पुढे गेल्यानंतर ते पुन्हा शतधारका नक्षत्रामध्ये परत आले, बरोबर आहे? होय. आणि आता आकाशात दिसत आहेत पण, बरोबर? आता अशा वेळेला पहिल्यांदा एक लक्षात घ्या, कुंभ राशीपासून कन्या रास ही 8वी आहे, बरोबर आहे ना? हो. बरं. आता जर समजा गुरुसारखा ग्रह हा वृषभ राशीमध्ये आहे तर त्यावेळेला वृषभ राशीच्या समोरची रास ही वृश्चिक, त्याच्या अगोदरची रास तूळ, त्याच्यानंतरची रास धनु. 7, 8, 9 या राशीमध्ये प्रवास करीत असता तोपर्यंत गुरु महाराज हे वक्रीत राहणार, बरोबर आहे? आणि जेव्हा ते उत्तराषाढा नक्षत्र पार करतील आणि ते मकरेच्या जवळ जातील त्याला गुरु मार्गी होणार. एक सिंपल नियम सांगितलं. तसंच आता शनी महाराज जे आहेत ते रेग्युलर आहेत, ते राशांतर करतील. जोपर्यंत रवी येणार नाही सोबत तोपर्यंत रवी अगोदर जाईल, मग पुत्र येईल. जे 29 मार्चला
शनी महाराज जाणार आहेत मिथुन राशीत. त्याच्या अगोदर 15 मार्चला रवी पहिला एंटर होईल. त्याच्याशिवाय आणि त्यावेळेला ते अतिचारी असतील शनी महाराज, आणि ते एक राशांतर योगात असतील. म्हणून एक राशांतर योग केव्हा होईल? ज्या वेळेला रवी शततारका नक्षत्रामध्ये येईल त्यावेळेला नक्षत्र आणि राशी ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एक राशांतर योग रवी मीनेला जाईल, शनी कुंभेला असेल, एक राशांतर योग. आता जर समजा मकरेला रवी आला जानेवारी महिन्यामध्ये तरी सुद्धा त्या ठिकाणी शनीची गती वाढणार आहे. हो, कळलं? फेब्रुवारीमध्ये सुद्धा. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला लक्ष केंद्रित करून ग्रहाची स्थिती ठरवता आली पाहिजे. मोमेंट ऑफ द प्लॅनेट, विषय द मोमेंट ऑफ द प्लॅनेट. ठीक आहे, धन्यवाद. खूप छान सर. शुक्रवारचा माझा क्लास आहे छायाग्रहांचा. तर छायाग्रह तुम्हाला कोणत्या कोणत्या कसे कसे फलादेश देतील त्याच्यावरचा पूर्णपणे कार्यक्रम आहे, 5 लेक्चरचा. तर सगळ्यांना निमंत्रित आहात तुम्ही आणि आवश्यक यावं. एक क्लास झालेला आहे, बाकीचे क्लास व्हायचे आहेत. इंट्रोडक्टरी लेक्चर झालेला आहे. ओके, आता समारोप. कुबल मॅडम. धन्यवाद. धन्यवाद कुबल मॅडम. सर ऍस्ट्रोसेज मध्ये सापडलं सर, ते कुठे बघायचं ते छायाग्रहांची तालिका ती. बर, कुबल मॅडम. करते सर. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. चव्हाण मॅडम आणि आपल्या हळदणकर मॅडम नेहमीप्रमाणे छानच केलं आहे. म्हणजे अभिप्राय तर दोघींनी पण चांगला दिलाय. आता मला जास्त काही अभिप्राय द्यायला म्हणजे द्यावा की नाही हेच कळत नाही, कारण सगळ्यांनी खूप छान प्रश्न विचारले. त्याच्यात तपस्वी मॅडम म्हणजे मी विचारणार तेवढ्यात त्यांनी ते केतूचं पण त्यांनी छान बघून म्हणजे सांगितलं, आजचं वेद पण कसा लागतो. म्हणजे ह्याच्यावरनच आपल्याला कळतंय की सर तुम्ही एवढं छान शिकवत आहात आणि सगळ्यांना कळतं. तर आजचा मेन म्हणजे ह्या सर्वतोभद्राचे वेद तर तुम्ही सांगितलंच, पण तो 64वा नवमांश हा मला असं वाटतं आजच्या म्हणजे लेक्चरचा काय सेंटर पॉइंट म्हणावा की काय, आता बघा काय म्हणायचं त्याला. म्हणजे खूप छान सांगितलं आणि मला असं वाटतं इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो कळायला असावाच. आता मी परत त्याचा काही उल्लेख करत नाही, कारण आपल्या हळदणकर मॅडमनी पण सांगितला कसा व्यवस्थित काढायचा. आणि मग हे लोक आपले म्हणजे रेकॉर्डिंग आपण त्यांना देणार आहोतच, त्यावेळेस नोट्स काढल्या की अजून छान. म्हणजे जरी कळायला असेल तरी एकदम नाही त्यांना नवीन लोकांना काढता येणार, त्यांनी लिहून घ्यायच्या त्या नोट्स, म्हणजे रेकॉर्डिंग चालू ठेवून मग अजून छान कळेल. आणि मग आपल्या गीता मॅडमनी पण विचारता ते पण सगळ्यांचं तुम्ही म्हणजे डावा वेद ग्रह वक्री असताना डावा नाही सॉरी उजवा, मग अतिचारी आणि शीघ्र असताना डावा, आणि समगती ते तुम्ही छान सांगितलं की ग्रह सूर्यासोबत जेव्हा असतो तेव्हा त्याची समगती म्हणजे पकडायची. त्याप्रमाणे मग ते वेद म्हणजे सगळे वेद हे शेवटी सूर्याच्या गतीवरच अवलंबून आहे. म्हणजे सूर्य जसा जसा हे होणार त्याप्रमाणे त्या म्हणजे ग्रहाला जी गती मिळेल त्याप्रमाणे तो ग्रह वेध लावेल. आणि आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, पहिल्याचा वेध चौथ्याला, व्हाईसवरचा चौथ्याचा पहिल्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला आणि तिसऱ्याचा दुसऱ्याला. पण तरी सुद्धा सर खूप छान आम्हाला कळतंय, पण तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक लेक्चरमध्ये इतकं काही शिकायला मिळतं की परत असं वाटतं अरे आपण अजून तर हे आपल्याला माहीतच नाही, अजून तर हे आपल्याला माहीत नाही. पण खूप म्हणजे क्लास सगळेच क्लास तुमचे छानच आहे, पण ते दिवसेंदिवस इतक्या उच्च 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 लेवलला, आता मला तो शब्द पण कमी वाटायला लागला. पण खरंच आता तुमचे फक्त नुसते आभार तरी काय, पण काय करणार आम्ही, ह्याच्याशिवाय दुसरे आमच्याकडे शब्दच नाहीये. तर मी माझ्याकडून आणि सगळ्यांकडून परत परत तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन करते, कोटी कोटी साष्टांग नमस्कार. अँड हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिव्हाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड तुम्हाला पण आणि युनिव्हर्सला पण परत परत. कारण एवढे चांगले टीचर, आपण म्हणतो ना गुरुच आपल्याला व्यवस्थित हवा. म्हणजे गुरुनी दाखवलेली दिशा फार महत्वाची असते. म्हणजे ज्योतिषशास्त्र
आवडत तर होतच, पण तुम्ही इतकं अगदी काहीच काहीच हातचं न राखता एवढं छान शिकवत आहात, त्यासाठी आता ते शब्द अपुरे, पण परत परत सर थँक्यू थँक्यू. आणि ते छायाग्रह तर शिकवायला सुरुवात केली तर त्याच्यासाठी तर ॲडव्हान्समध्ये थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल, थँक्यू ते थँक्यू. 11 ग्रह आहेत. होय 11 होय, ग्रह छाया. 11 आहेत ना. 11 सुद्धा कुठं मेन्शन नाही करत, इतका वेडेपणा आहे. काही काही फक्त ते मांदी, गुलिक आणि एखाद्या वेळेस तो कुठला आपला परी यमगंड काहीतरी, हा त्याच्यामध्ये यमगंड करतात. त्याच्याशिवाय नाहीच. म्हणजे एवढं आश्चर्य वाटतं की लोकांना अजून ते किती छायाग्रह आहेत हे सुद्धा मुळात माहिती नाही, तर मग ते शिकवणार काय? लेट इट बी. नाही असं बोलायचं, येस. सॉरी. हो हो 11 11 पण हा, 11 11 हो छायाग्रह ना. शिकवणार. हो, पण नाही असं म्हणजे आपण नाही बोलायला पाहिजे, पण बोलले मी, सॉरी म्हणते मी त्याच्यासाठी. इट्स ओके. हं. कुबल मॅडम, एक धन्यवाद. बोलू का सर? बोला बोला. तुम्ही हे तर शुक्रवारी ते छायाग्रहाबद्दल बोलणार आहे ना, होय. पण पहिलं लेक्चर झालं ते माझं आजारी असल्यामुळे अटेंड नाही करू शकलो. त्याचं रेकॉर्डिंग नाहीये बहुतेक ना? नाही, रेकॉर्डिंग असेल मला वाटतं, बघायला पाहिजे मला. म्हणजे रेकॉर्डिंगचं काय खातं आहे ते कुबल मॅडमकडे, अकाउंट मला असं वाटतं सर त्याचं त्यांच्याकडे. असावं, तर मी तुम्हाला असेल तर पाठवलं असेल सर, देतील सर तुम्हाला. हा, हा, असलं तर कारण ते पाठवा, नाही तर सर तुम्ही प्लीज नाही नाही, परत ऐका एकदा ना मेन्शन करा सर, पहिल्या हा. लेक्चरला काय झालं ते. आणि बेंद्रे सर, ते हा, रेकॉर्डिंग पाठवण्याचं खातं सरांकडे आहे, माझ्याकडे नाही. असेल तर मी सरांना पाठवलं असेल, सर तुम्हाला देतील. हा बर ठीक आहे. बर, हा हा चालेल चालेल. हा हा हा. सर पण परत एकदा रिकॅप करा, म्हणजे नसेल करतील ना, समजा ते रेकॉर्डिंग. डेमोज हा हा करतात करेल. ना. हं. हा, ओके सर, थँक्यू थँक्यू खूप व्हेरी छान सगळं मच. झालं. द्यायचंच आहे होय. होय. बेंद्रे साहेब, हो, सगळं देऊनच जायचं आहे. नाही तो क्लास सर मिस झाला म्हणून मला वाईट वाटलं. ते आता ठीक इट आहे, वॉज मी व्हेरी रेकॉर्ड इंटरेस्टिंग. असेल तर मी व्हेरी व्हेरी ऐकतो इंटरेस्टिंग. परत. व्हेरी ओके व्हेरी सर, इंटरेस्टिंग. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद.